प्रेज़ लॉर्ड। ये जिसे आने वाला प्रभु यीशु मसीह की आज एक पवित्र नाम में आप सबको मसीह में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। बहुत दिनों के बाद में प्रभु ने आपका बीच में आने के लिए मौका बना कर दिया आणि खूप दिवसानंतर प्रभूने तुमच्यामध्ये येण्याची संधी तयार करून दिली। इधर से कई लोग बहुत बार फोन किया लेकिन मतलब प्रभु की ओर से अगुवाई नहीं हुआ। आणि इथून खूप लोकांनी पुष्कळ वेळा फोन केले पण प्रभूकडून ती काही अगुवाई नाही मिळाली। परंतु आज का दिन प्रभु ने मौका दिया आणि आजच्या दिवसामध्ये प्रभूने संधी दिली। आपको मालूम है पिछले साल में हम लोग जब शुरू किया शुरुआत के समय में कोई नहीं सोचा था कि उस साल में ऐसा एक कोरोना का बीमारी आएगा, ऐसा लॉकडाउन आएगा, कोई नहीं सोचा। आणि मागील वर्षामध्ये ज्या वेळेला आपण सुरुवात केली त्यावेळेला कुणी असा विचार केला नव्हता की कोरोनामुळे अशा प्रकारे लॉकडाऊन येईल। कोरोना ने क्या हो गया, पड़ोसी लोग तक दुश्मन बन गया। आणि कोरोना आल्यामुळे काय झालं की जे आपले शेजारी आहे ते सुद्धा आपले शत्रू होऊन गेले। एक दूसरे से बात करने के लिए डरता है आणि एकमेकाशी बोलायला घाबरतात, एक दूसरे को मिलने के लिए नहीं जाता आणि एकमेकाला भेटायला सुद्धा जात नाही। अगर कोई किसी को कुछ कोरोना की बात सुना तो भी वो डरता है। आणि जर कोणाला कोरोना झाला हे ऐकल्यानंतर घाबरतो। अच्छा मित्र भी दुश्मन बन गया आणि चांगला मित्र सुद्धा मग आपला शत्रू झाला। क्या हुआ, सिर्फ एक वायरस एक कोरोना आ गया उसमें इतना वादा हो गया। आणि काय झालं, एक कोरोना व्हायरस आलं त्याच्यामध्ये एवढ्या समस्या आल्या। देखा ये अंत समय में ये सारे बात आएगा। आणि बघा शेवटल्या काळामध्ये या सर्व गोष्टी होतील। कई रीति में जब मत्ती 24 का 12 में लिखा है कि बुराई बढ़ने के कारण प्रेम ठंडा हो जाएगा। आणि मत्ते त्याचा 24 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे की दुष्टपणा वाढल्या कारणाने प्रेम थंड होईल। प्रियो आज कई रीति में लोगों का प्रेम ठंडा हो गया है। आणि प्रेम आज पुष्कळ प्रकारे लोकांचं प्रेम थंड झालंय। लोग प्रभु से बहुत दूर होने लगा आणि लोक प्रभूपासून दूर होत चालले। आज प्रभु को कोई सम्मान नहीं है। आज कैसे भी अपने आप को अपने प्राण को बचाना यही लोगों का अभी लक्ष्य रह गया। आज लोक प्रभूचा कशाही प्रकारे सन्मान करावा हा उद्देश राहत नाही, तर कसंही करून आपल्याला मोठं करावं किंवा आपला जीव वाचवावा यासाठी धडपड करतो। अभी हम 2021 में आ गया। आता आपण 2021 मध्ये आलो। अभी ये साल में क्या क्या होने वाला हमको मालूम नहीं। आणि या वर्षामध्ये काय काय होणार आपल्याला ठाऊक नाही। शायद मतलब आज भी प्रभु आ सकता है आणि कदाचित आजही प्रभू येऊ शकतो, क्योंकि दुनिया एक महाक्लेश की ओर जाने का सारे बात हम दुनिया में देखता है। आणि जग जे आहे ते महाक्लेशाकडे जाईल अशा सगळ्या प्रकारचे चिन्ह आपण या जगामध्ये पाहू शकतो। उससे पहले प्रभु अपने लोगों को लेकर जाएगा आणि त्याच्या अगोदर प्रभू आपल्या लोकांना घेऊन जाईल। प्रियो हम लोग प्रभु के आगमन का बहुत ही निकटता में है। आणि प्रियानो आपण प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आहोत, इसलिए हमें प्रभु के आगमन की बाट जोते रहना बहुत जरूरी बात है। आणि म्हणूनच प्रभूच्या आगमनाची वाट पाहत राहणं खूप गरजेचं आहे। प्रभु के संग चलना, आणि प्रभूच्या सोबत चालणं, प्रभु को प्रसन्न करके जीना, आणि प्रभूला प्रसन्न करत जीवन जगणं ये बहुत बड़ी बात है। आणि हे खूप गरजेचं आहे। तो आज मैं मतलब बहुत कम समय में एक आत्मिक गहरी बात मैं आपके साथ बांटना चाहता हूँ। आणि खूप कमी वेळेमध्ये एक आत्मिक गहनतेची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, क्योंकि प्रभु बिना हमारे जीवन व्यर्थ है। कारण प्रभू व्यतिरिक्त आपलं जीवन व्यर्थ आहे। हमारे जीवन में हमें प्रभु को अपना करके जीवन में जाना चाहिए। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूचा स्वीकार करून जीवन जगायला पाहिजे। दूसरा कोरिन्थी 13:5 वचन में प्रेरित पौलुस कोरिन्थ मंडली को बोलता है। आणि दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये प्रेषित पौल प्रभूच्या त्या मंडळीला असं म्हणतो, तुम विश्वास में है कि नहीं तुम परखो। आणि तुम्ही पारखून पहा की विश्वासामध्ये आहे का नाही। हमारे जीवन में मैं एक सच में एक विश्वासी है क्या, आणि मी माझ्या जीवनामध्ये खरोखर एक विश्वासू आहे का। क्योंकि जब तक विश्वास हमारे में है, इफिसियों 3:17 में लिखा है विश्वास के द्वारा मसीह तुम में बसे। आणि इफिसकरांचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त तुमच्यामध्ये राहो। अगर आप विश्वास में है तो मसीह आप में है। आणि जर तुम्ही विश्वासामध्ये आहात तर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे। यदि मसीह हमारे जीवन में नहीं है तो हमारी जिंदगी व्यर्थ है। आणि जर ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे। हम उधार पाए हुए लोग जिन्होंने अभी उधार नहीं पाया जरूर उधार पाकर जीना, क्योंकि अगर हमने मसीह को नहीं अपनाया तो हमारी जिंदगी व्यर्थ है। आणि ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांनी निश्चितच तारण प्राप्त करून जीवन जगा, कारण जर आपण ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर मग आपलं जीवन व्यर्थ आहे। आज सारे दुनिया के लोगों में 2 प्रकार के लोग हैं, एक मसीह सहित लोग और एक मसीह रहित लोग। आणि संबंध जगभरामध्ये फक्त 2 प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे ख्रिस्त विरहित लोक आणि दुसरं म्हणजे ख्रिस्त सहित लोक। तो आज आप मसीह के साथ मसीह में जी रहा है तो आप धन्य हैं। आणि आज तुम्ही ख्रिस्ताला जर जगत आहात तर तुम्ही धन्य आहात। और आप मसीह रहित है तो
आणि तुम्ही ख्रिस्त विरहित आहात तर ये नुकसान की बात है। आणि मग हे तुम्हाला नुकसानीचं आहे। मैंने हमें कई बार याद रहने वाली एक बात है, सूली पर प्रभु यीशु मसीह की दाहिनी बाएं दो चोर था। आणि पुष्कळ वेळा तुम्हाला आठवण करून देणारी एक गोष्ट आहे की वधस्तंभावर प्रभूच्या उजवीकडे आणि डावीकडे दोन चोर होते तो उसमें से एक ने प्रभु यीशु मसीह को स्वीकारा आणि त्यापैकी एकाने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला और एक ने यीशु मसीह को इनकारा। आणि दुसऱ्याने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं। देखिए उनका जिंदगी का आखिरी क्षण था, आणि बघा त्यांच्या जीवनाचा शेवटला क्षण होता। है ना। वो एक व्यक्ति जिन्होंने प्रभु को स्वीकारा वो परदेशा में गया, जो इनकारा वो दंड पाने वाले जगह में गया। आणि ज्या चोराने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तो परदेशामध्ये गेला आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं तो यातना भोगण्याच्या ठिकाणी गेला। आज भी हम सूली की निकट आया है, आणि आजही तुम्ही प्रभूच्या वधस्तंभाच्या जवळ आलेले आहात। आज भी आपको चुनौती करने के लिए मौका है। आजही तुम्हाला निवड करण्याची संधी आहे। यदि जिसने भी प्रभु यीशु मसीह को अपना दिल नहीं दिया, उनको दिल दे करके प्रभु को अपना करके प्रभु के साथ आज से जीवन बिताने का मौका है। आणि ज्यांनी कोणी आपलं हृदय प्रभूला अजूनपर्यंत दिलेलं नाहीये तर आज ती वेळ आहे की त्यांनी आपलं हृदय प्रभूला द्यावं, प्रभूचा स्वीकार करून प्रभूमध्ये चालावं। और जिन्होंने प्रभु को पाया उनको वो भी प्रभु में आगे बढ़ने के लिए एक मौका है। आणि ज्यांनी कोणी प्रभूला प्राप्त केलेलं आहे त्यांना प्रभूमध्ये अजून पुढे वाढण्याची संधी आहे। हम प्रभु को पाने के बाद हमारे जीवन कैसे होना चाहिए, आणि प्रभूला प्राप्त केल्यानंतर आपलं जीवन कसं राहायला पाहिजे, उसके लिए मैं पुराना नियम का एक प्रभु का भक्त का एक जीवन का छोटी बात आपको बताना चाहूंगा। आणि जुन्या कराराचा एक भक्त त्याच्या जीवनाची एक छोटीशी गोष्ट मी सांगू इच्छितो। उसका नाम है योसेफ। आणि त्याचं नाव आहे योसेफ। योसेफ आपको मालूम होगा, योसेफ अपना 17 साल का उम्र में योसेफ के भाई लोगों ने उनको मतलब एक कुआं में डाला, इसके बाद में गुलाम में भेज दिया। आणि योसेफ जो होता तो 17 वर्षाचा असतानाच त्याच्या भावांनी त्यांना एका विहिरीमध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला विकून टाकलं। कारण क्या है? कारण काय? एक तो पिता ने उसको एक अच्छा कपड़ा सिला कर दिया था, उसके कारण उन लोगों को थोड़ा सा जेलसी था। आणि वडिलांनी त्यांच्या करता एक चांगल्या प्रकारचा झगा शिवून दिला होता, त्याच्यामुळे ते त्याचा हेवा करत होते। साथ ही साथ योसेफ अच्छा दर्शन देखता था। आणि त्याचबरोबर योसेफ एक चांगलं दर्शन बघत होता। योसेफ का भविष्य को बनाने वाला परमेश्वर ने उनका भविष्य को उनको स्वप्न में दिखाया। आणि योसेफ आपलं भविष्य त्याने आपल्या स्वप्नामध्ये परमेश्वराकडून बघितलं। वो बात अपने भाइयों को सुनाया आणि ती गोष्ट त्याने जाऊन आपल्या भावांना सांगितली। तब उन भाइयों को उनके ऊपर बहुत जेलसी आया। आणि त्यावेळेला त्या भावांना योसेफा संबंधाने हेवा तयार झाला। लेकिन प्रभु जब योसेफ ने ये दर्शन पाया तब से योसेफ प्रभु के संग चलने लगा। आणि ज्या वेळेला योसेफाने दर्शन मिळवलं त्यावेळेपासून योसेफ परमेश्वरासोबत चालू लागला। वो अपने चुने हुए लोगों के साथ रहता है। आणि प्रभू आपल्या निवडलेल्या लोकांसोबत राहतो। यहाँ पर योसेफ का पहली बात प्रभु उनके साथ था, वो बात का मतलब मैं आपको 4 वचन पढ़ना चाहता हूँ पहले। आणि परमेश्वर योसेफा सोबत होता याच्या संबंधाने 4 वचन मी तुम्हाला वाचायला सांगतो। एक ही अध्याय में है, एकाच अध्यायामध्ये आहे। आपके पास जिसके पास भी बाइबल है निकाल सकता है। 39 उत्पत्ति 39 अध्याय आणि उत्पत्ती 39 अध्याय। ज्याच्या कोणाकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून बायबल उघडा। मतलब मुझे आप पढ़ने में मदद करना उसका 39 का 2। आणि उत्पत्ती 39 अध्याय त्याचं दुसरं वचन। परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने बस परमेश्वर योसेफ के साथ था। आणि परमेश्वर योसेफा बरोबर होता। पहले मैं वो बात को आपको बताना चाहूंगा, परमेश्वर योसेफ के साथ था। आणि पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की परमेश्वर योसेफा सोबत होता। उसी अध्याय में 4 बार ये बात लिखा है आणि त्याच अध्यायामध्ये 4 वेळा ही गोष्ट लिहिलेली आहे। दूसरी बार उसका तीसरा वचन आणि तिसऱ्या वचनामध्ये परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने बस परमेश्वर उसके साथ में था। आणि परमेश्वर त्याच्या सोबत होता। उसका 21 वचन त्याचं 21 वचन। तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून परमेश्वर योसेफ के साथ में था। आणि परमेश्वर योसेफा सोबत होता। उसका 23 वचन। आणि त्याचं 23 वचन। कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता। देखिए यहाँ पर सब हमने क्या देखा, आणि या सर्व ठिकाणी आपण काय पाहिलं? परमेश्वर योसेफ के साथ था। आणि परमेश्वर योसेफा सोबत होता। ये हमारे जीवन का सबसे बड़ा विजय का रहस्य प्रभु हमारे साथ है क्या? आणि आपल्या जीवनाचं सगळ्यात मोठं विजयाचं रहस्य की प्रभू आपल्या सोबत आहे का? है ना। हमारे पास कितना भी ज्ञान हो, धन दौलत हो, वो नहीं मौत का।
प्रभु हमारे साथ है क्या? आणि आपल्याला कितीही ज्ञान असू द्या, संपत्ती असू द्या, ते नाही महत्वाचं, प्रभू आपल्या सोबत आहे का? आपको मालूम है ये दुनिया में हमारे पास कुछ भी रहेगा तो भी वो एक क्षण में नष्ट हो जाएगा। आणि या जगामध्ये राहत असताना आपल्या जीवनात काही कितीही असू द्या, एका क्षणात नष्ट होईल। है ना, हमारे साथ प्रभु है क्या? आपल्या सोबत प्रभू आहे का? है ना, आज भी बहुत लोग क्रिस्ती लोगों का चेहरा देखेगा तो वो लोग बहुत उलझन में है, बहुत दुखी है, बहुत निराश है। आणि आजही ख्रिस्ती लोकांचा चेहरा जर बघितला तर समजतं की ते खूप त्रस्त आहे, खूप समस्येमध्ये आहे। लेकिन यहाँ पर देखिए योसेफ एक गुलाम लड़का अभी बंदी गृह में है, लेकिन योसेफ के चेहरे में चमक है। आणि योसेफ गुलाम, तो एक गुलाम व्यक्ती आहे, बंदीगृहामध्ये आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर चमक आहे। अब देखिए आप उसका 43 दूसरा वचन में वापस पढ़िए। 39 अध्याय त्याचं दुसरं वचन पुन्हा एकदा वाचा। परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने हा. तो यशस्वी पुरुष झाला। देखा यशस्वी पुरुष झाला। आणि परमेश्वर त्याच्या सोबत असल्या कारणाने तो यशस्वी असा झाला। ये कितना अनोखी बात है। आणि किती अद्भुत गोष्ट आहे। एक व्यक्ति यशस्वी पाना है तो प्रभु साथ चाहिए। आणि एखाद्या व्यक्तीला यश मिळवायचं तर त्याच्यासाठी परमेश्वर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे। देखो वो एक गुलाम लड़का है परंतु उसको एक ऐसा कुछ बातों में वो अतृप्त है, ऐसे नहीं। आणि तो एक गुलाम आहे म्हणून कुठल्या गोष्टीमध्ये तो असंतुष्ट आहे असं नाही। वो यशस्वी था। आणि तो यशस्वी होता। कितना अनोखा बात है ना। आणि किती अद्भुत गोष्ट आहे। है ना, कृतज्ञ या एकदम एक संपूर्ण दिल से वो तृप्त था। आणि तो आपल्या हृदयामध्ये समाधानी किंवा संतुष्ट होता। और इतना ही नहीं, एवढंच नाही, प्रभु उनके साथ रहने के कारण आणि प्रभु त्याच्या सोबत राहिल्या कारणाने इसका तीसरा वचन, त्याचं तिसरं वचन, परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने हा. जे काही तो हाती घेतो हा. त्यास परमेश्वर यश देतो हा. असे त्याच्या धन्याला दिसून आले। दिसून आले। देखा कितना अनोखी बात है कि धनिया ने दिसून आला कि योसेफ के साथ प्रभु रह करके अनेक कामों को वो सफल कर देता है। आणि त्याचा जो स्वामी, त्या स्वामीला आता कळून चुकले की योसेफ जे काय काम करतो त्या कामामध्ये परमेश्वर त्याच्या सोबत राहतो, म्हणूनच त्याचं ते काम सुफल होतं। क्या अनोखी बात है ना। आणि खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे। एक व्यक्ति के साथ प्रभु है करके अगर देखेगा तो, आणि एका व्यक्ती सोबत जर प्रभू हे आपण बघितलं तर, है ना, दूसरे अधिकारी वर्गों को भी कितना खुशी होता है। आणि दुसरे जे अधिकारी लोक आहेत त्यांना पण किती आनंद होतो। ये बात सच्ची बात है। आणि खरोखर हे खरं आहे। मैंने भी मेरे जीवन में, मेरे ऑफिस में जब मैं काम करता है तो मतलब कितना भी बड़ा इंस्पेक्शन भी आने से मतलब हमारे सीईओ कमांडिंग ऑफिसर बोलता है कि मैं पढ़ाने के सेक्टर में नहीं जाऊंगा क्योंकि वो सब कुछ बहुत अच्छा करता है। आणि कुठलंही इन्स्पेक्शन जरी असलं तरी सुद्धा एक जे आमचे जे सीईओ आहे ते सांगायचे की त्या अमुक अमुक ठिकाणी मी इन्स्पेक्शन करता जाणार नाही, कारण मला माहिती आहे तिथं सर्व काही अप टू डेट राहील। उसको कुछ भी चिंता नहीं। आणि त्याला अजिबात काळजी नाही। और हर महीना में दरबार में वो ये बात का गवाही देता है। आणि प्रत्येक दरबारामध्ये तो ही साक्ष द्यायचा। जो जिसको साथ प्रभु है उनके बारे में दूसरे लोगों को भी भरोसा है और विश्वास है। आणि ज्याच्या सोबत प्रभु आहे त्याच्यावर इतर लोकांचा सुद्धा भरोसा आहे। हाँ, हमारे जीवन में ये बात गवाही और जरूरी बात है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये ही साक्ष राहणं गरजेचं आहे। आज बहुत लोग विश्वास ही कहता है परंतु उन पर हम मतलब विश्वास नहीं कर सकता, भरोसा नहीं कर सकता। आणि पुष्कळ लोक विश्वासू म्हटले जातात पण आपण त्यांच्यावर भरोसा ठेवू शकत नाही। क्यों? का? क्योंकि वास्तव में एक विश्वासी का योग्य जीवन उनके जीवन में नहीं। कारण एक विश्वासणाऱ्यास योग्य असं जीवन त्यांचं नाही। हमें परखना है प्रियो। आपण पारखायचं प्रियांनो। हम लोग बहुत अंत समय में है। आणि आपण खूप शेवटल्या काळात हम आहोत। लोग पहुंचा हुआ समय को अब जानना। आपण ज्या वेळेमध्ये पोहोचलेलो आहोत ती वेळ जाणून घ्या। आज का समय क्या है? आजची ही वेळ काय आहे? भक्त लोग बहुत है भक्त खूप आहे परंतु उनमें वो शक्ति नहीं। आणि त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नाही। अब देखिए जब दूसरा तिमोथी 3 अध्याय का 5 वचन में कहता है, दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 3 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये अशा प्रकारे आपण वाचतो, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती, त्यांच्यापासून दूर राहा। हाँ देखिए वे लोग भक्ति का वेश धारण किया और उसका शक्ति को त्याग दिया। आणि त्या लोकांनी भक्तीचा वेश धारण केलं पण त्याच्या शक्तीला नाकारलो। प्रियो आज ये अंध समय का उसका पहला वचन में क्या लिखा? शेवटल्या काळी कठीण दिवस येतील। देखा शेवटले काल अंध समय में अंध समय के एक चिन्ह है।
आणि शेवटल्या काळाचं हे एक चिन्ह आहे है ना, वो बाइबल लेकर के चलेगा। आणि तो बायबल घेऊन चालेल परंतु वो बाइबल कहने वाला वो पवित्र जीवन उनका जीवन में नहीं होगा। आणि बायबल ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे त्याचं पवित्र जीवन राहणार नाही पवित्र जीवन का कोई प्रभाव नहीं आणि पवित्र जीवनाचा कुठला प्रभाव नाही है ना। भक्ति का वो सामर्थ्य क्या है? आणि भक्तीचं ते सामर्थ्य काय आहे हम किसी को मिलने के द्वारा वो व्यक्ति प्रभु में आना चाहिए। आपण ज्याला भेटतो तो व्यक्ति प्रभु मध्ये यायला पाहिजे आप सोचिए अपने जीवन में दूसरे लोग जो हमसे मिलता है वो प्रभु में आ जाता है क्या? आणि आपण ज्या ज्या लोकांना भेटतो ते लोक प्रभु मध्ये येतात का अगर वो आता नहीं है तो उन्होंने क्या किया? भक्ति का वेश धारण किया परंतु उसका शक्ति को त्याग दिया। आणि मग येत नाही याचा अर्थ काय झाला की त्या लोकांनी भक्तीचा वेश धारण केला पण त्याच्या शक्तीला नाकारलो फिर हमारे जीवन में ऐसे ही गवाही चाहिए। आणि अशा प्रकारची साक्ष प्रेरणा आपल्या जीवनामध्ये राहायला हमें पाहिजे मिलने वाला व्यक्ति ये गवाही देना चाहिए कि नहीं, हम पुराना व्यक्ति में प्रभु यीशु मसीह को देख पाया। आणि आपल्याला जे भेटतात ते आपल्या संबंधाने अशा प्रकारे साक्ष देऊ शकायला पाहिजे की नाही नाही अमुक अमुक आम्हीला व्यक्तीला भेटलो आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रभु येशू ख्रिस्त दिसला मुझे आपको ये गवाही देने में बहुत आनंद है। मेरे साथ सर्विस करने वाले बहुत से लोगों ने मैंने बोला है कि प्रभु यीशु मसीह हमें भी चाहिए, क्योंकि आप जिस प्रभु का भक्ति करता है वो प्रभु बहुत अच्छा है। आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे साक्ष दिली की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सुद्धा पाहिजे कारण ज्या देवाची तुम्ही उपासना करता तो देव आम्हाला सुद्धा पाहिजे कारण तो खूप चांगला आहे Praise the Lord. Praise the Lord. यो, हमारे जीवन में एक सच्चा गवाही चाहिए। प्रेरणा आपल्या जीवनामध्ये एक खरी साक्ष असली पाहिजे अपने जीवन में उस भक्ति में हम जीवन बिताते वक्त दूसरे लोग प्रभु में आ पा रहे हैं क्या? आणि आपण जी भक्ती करतो त्या भक्तीच्या द्वारे इतर लोक प्रभू मध्ये येऊ शकत आहे का आज इस अंत समय का भक्त का चिन्ह में उसका 12 वचन की दूसरा तिमोथी 3 अध्याय का 12 वचन थोड़ा आगे पढ़िए। पहिलं तिमोथेला पत्र नाही, दुसरा दुसरा तिमोथेला तिसरा पत्र त्याचा 3रा अध्याय त्याचं पहिलं वचन पूर्ण वाचा शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हा. हे समजून घे कारण माणसे स्वार्थी हाँ, मनुष्य सबसे पहला बात वहां पर वो 5 तक का वचन में 19 बात लिखा है। 19 बात आणि त्या 5 वचनापर्यंत 19 अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत मतलब दूसरा तिमोथी 3 अध्याय का 1 से 5 तक जब वो पढ़ता है दुसरं तिमोथेला पत्र 3रा अध्याय 1 ते 5 वचन ज्या वेळेला आपण वाचतो वहां पर 19 बात लिखा। आणि त्या ठिकाणी 19 गोष्टी लिहिल्या उसमें पहला बात बोलता है आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असं म्हटलंय स्वार्थी स्वार्थी। स्वार्थी का अर्थ क्या आणि स्वार्थी या शब्दाचा अर्थ काय है? उसको धन से प्रेम है। आणि त्याचा धनावर खूप प्रेम आहे प्रभु से प्रेम नहीं परंतु धन से प्रेम है। आणि प्रभूवर प्रेम नाही तर धनावर प्रेम आहे जो आज हमारा प्रेम धन के ऊपर है या प्रभु के ऊपर है? आणि प्रेम आज आपलं प्रेम धनावर आहे का प्रभूवर आहे देखो अंत समय के चिन्ह है। आणि बघा शेवटल्या काळाचं चिन्ह आहे लोग बोलेगा मुझको प्रभु से बहुत प्रेम है परंतु प्रभु के काम छोड़ करके दुनिया की बातों में जाएगा, क्योंकि उनको वास्तव में धन का प्रेम है। आणि लोक असं म्हणतात की आमचं प्रभूवर खूप प्रेम आहे पण ते काय करतील की प्रभूला सोडून त्या जगाच्या गोष्टी मिळवण्याकरता जातील आणि ते खोटं बोलतात की प्रभूवर आमचं प्रेम आहे वो एक्चुअली वो शब्द मेरा इसमें थोड़ा गलती हो गया होगा। हिंदी में थोड़ा पढ़ना। स्वार्थी स्वार्थी। स्वार्थी का मीन्स क्या? धनलोभी हाँ, मतलब स्वार्थी का मीन्स क्या है? अपने आप से प्रेम करने वाला। ओके, स्वयं प्रेमी हाँ, स्वयं प्रेमी। हाँ, स्वार्थी म्हणजे तो स्वतःवरच प्रेम करणारा मतलब हम किसको प्रेम करता? आपण कोणावर प्रेम करतो हम प्रभु को प्रेम नहीं करता, आपण प्रभूवर प्रेम नाही करत हम अपने आप से प्रेम करते हैं। आपण स्वतःवर प्रेम करतो देखो आज लोग प्रभु को प्रेम करना चाहिए, आज लोकांनी प्रभूवर प्रेम करायला पाहिजे लेकिन आज लोग अपने आप को प्रेम करता है। आणि लोक स्वतःवर प्रेम करतात अपने आप को एक अच्छा मतलब स्टैंडर्ड जीवन आणि एक खूप चांगल्या उच्च प्रतीचं जीवन है, दूसरे लोग भी मतलब नमस्कार करने वाला जीवन, आणि इतर लोकांनी येऊन नमस्कार करावा असं ते जीवन दूसरे लोगों के लिए एक पूज्य वस्तु बनना। आणि इतर लोकांकरता पूजनीय अशी वस्तू होणं हम अपने आप से प्रेम करने वाला आणि आपण स्वतःवर प्रेम करणार प्रभु को प्रेम करना चाहिए, आणि प्रभूवर प्रेम करायला पाहिजे परंतु हमें प्रभु से प्रेम नहीं। आणि आपलं प्रेम प्रभूवर नाही जो आज हमारा प्रेम प्रभु से प्रेम करता है तो कैसे प्रेम करना चाहिए? आणि प्रभूवर जर आपण प्रेम करतो तर कसं प्रेम करायला पाहिजे है ना। मरकोस का सुसमाचार 12 अध्याय का 30 वचन। मार्क त्याचा 12 अध्याय त्याचं 30 वचन आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने संपूर्ण बुद्धि ने, व संपूर्ण शक्तीने प्रीती कर। देखा प्रभु को
हमें कैसा प्रेम करना है। आणि देवावर आपण कशा प्रकारे प्रेम करायचं आहे तो ये सारा प्रेम बदल गया, अपने आप से प्रेम करता। आणि हे सर्व प्रेम बदललं, आपण स्वतःवर प्रेम करतो पूरा दिल से, पूरा मन से, पूरा शक्ति से, पूरा सामर्थ्य से अपने आप से प्रेम करता। आणि संपूर्ण शक्तीने संपूर्ण सामर्थ्याने आपण स्वतःवर प्रेम करतो यो प्रभु का वचन कहता है कि वो प्रभु को प्रेम करना है। आणि प्रियानो, प्रभूचं वचन सांगतं की आपण प्रभूवर प्रेम करायचंय पहली बात वो अपने आप से प्रेम करता। आणि पहिली गोष्ट तो स्वतःवर प्रेम करतो अंत समय का भक्तों का चिन्ह है, ये दुनिया के लोगों का चिन्ह नहीं। आणि हे शेवटल्या काळामध्ये येणारे जे भक्त आहेत त्यांचं चिन्ह आहे, जगाचं चिन्ह नाहीये। दूसरा क्या बोलता है? आणि दुसरं काय म्हटलंय? धन लोभी, धन लोभी, धन से प्रेम करने वाला, आणि धनावर प्रेम करणारा। वो ये भी एक खतरनाक बात है। आणि ही सुद्धा एक भयंकर गोष्ट आहे। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ। एक गोष्ट मी सांगू, आज लोग जाने अनजाने प्रभु से बढ़ करके धन से प्रेम करता। आणि कळत न कळत लोक प्रभूपेक्षा जास्त धनावर प्रेम करतात। आपको मालूम है धन एक स्वामी है। आणि तुम्हाला ठाऊक आहे धन एक स्वामी आहे प्रभु दो स्वामी बोला, आणि प्रभूने दोन स्वामी म्हटले, एक तो प्रभु स्वामी है, आणि एक म्हणजे प्रभू स्वामी आहे, नहीं तो धन स्वामी है। नाही तर धन स्वामी आहे। मैं आपको मत्ती के सुसमाचार उसका 6वां अध्याय का 24 वचन में ये बात पढ़ने के लिए मिलेगा। आणि मध्य त्याच्या 6 अध्यायामध्ये त्याच्या 24 वचनामध्ये ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळेल। कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाची निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल। तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही। देखा, देवाची और धनाची, परमेश्वर का और धन का दोनों को सेवा नहीं कर सकता। परमेश्वराची आणि धनाची तुम्ही दोघांचीही सेवा नाही करू शकत। प्रिय, हम आज किसकी सेवा करता है? कारण आज आपण कोणाची सेवा करतो? ये धन की लालच में जाकर के लोग कितने अधिक प्रभु से दूर हो गया। आणि या धनाच्या लोभापायी कितीतरी लोक प्रभूपासून दूर झाले। आज आत्मिक जीवन को भी धन कमाने की साधना लोग बनाता है। आणि आत्मिक जीवनाला सुद्धा पैसे कमवण्याचं साधन ते बनवतात। प्रार्थना के लिए फीस, आणि प्रार्थनेकरता पैसे, प्रचार के लिए फीस, आणि प्रचार करायचा तर पैसे। देखो कहीं भी देखेगा तो वो ये सब धन कमाने के लिए एक साधन बनाया। आणि कुठेही गेल्यानंतर हे सर्व पैसे मिळवण्याचं एक साधन बनवलं। ऐसा लोग अभी पकड़ा जा रहा है। आणि आता असे लोक पकडले जात आहे। मैंने सुना है कि पिछले दिन में मानो इस प्रकार प्रार्थना के लिए पैसा लेने वाला और ये पानी तेल वाला आशीर्वाद करके देने वाला, वो कितने करोड़ों रुपया उनका घर में पड़ा गया और मतलब अभी जेल में जाने वाला है। आणि मागील दिवसामध्ये मी ऐकलं की प्रार्थनेकरता पैसा घेणारे आणि लोकांना तेल वगैरे देणारे जे लोक आहे त्यांच्या घरामध्ये करोडो रुपये मिळाले आणि आता ते जेलमध्ये। Praise the Lord. Praise the Lord. आप देखिए प्रियो, अभी मैं उसका नाम नहीं लेता, लेकिन आप लोग सब समझने सुनने वाले सुना हुआ लोग हैं। लेकिन एक बात जानना, मतलब भक्ति को पैसा कमाने का एक साधन बना करके पैसा का सेवा करने वाला सेवक लोग, आणि भक्तीला पैसे कमवण्याचं एक साधन करणारे, अशा प्रकारची भक्तीचा वेश धारण करून भक्ती करणारे लोक। अंत समय में वो पूरा एक बार थोड़ा पढ़ लीजिएगा 5 तक। शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, धूळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती, त्यांच्यापासून दूर राहा। देखिए, ये आज एक एक बात बोलने के लिए 2-3 घंटा चाहिए आणि एक एक गोष्ट बोलण्याकरता 2-3 तास पाहिजे। आप लोग बहुत ध्यान से वो बातों को थोड़ा हजम करना या उसको ध्यान करना। आणि लक्षपूर्वक या गोष्टी तुम्ही आत्म्याद्वारे समजून घ्या। प्रियो, प्रभु के वचन में जो लिखा है वो आखिरी समय में हम लोग आया हुआ है। आणि प्रभूच्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते शेवटल्या काळामध्ये आपण आलेलो आहोत। प्रभु के वचन बोलता है कि इसी प्रकार का झूठों भक्तों से दूर रहो। आणि प्रभूचं वचन सांगतं की अशा प्रकारे खोट्या भक्तांपासून दूर राहा, नहीं तो हम भी उसमें फंस जाएंगे। नाहीतर आपणही त्याच्यामध्ये फसल्या जाऊ। हमें कितना सावधान होकर के ये जीवन बिताना प्रियो। आणि किती सावध राहून आपण हे जीवन जगायचंय प्रभु प्रियांनो। हमारे साथ है। आणि प्रभू आपल्या सोबत आहे। मैंने योसेफ का 2 ही वचन पढ़ाया आणि योसेफचे 2च वचन मी वाचले। और उसका तीसरा वचन में मैं उसका 21 वचन पढ़ना चाहता हूँ। आणि तिसरं वचन त्याचं 21 वचन, उत्पत्ती 39 अध्याय त्याचं 21 वचन, पर यहोवा यूसुफ के संग संग रहा और उस पर करुणा की और बंदीगृह के दरोगा के अनुग्रह की दृष्टि उस पर हुई। देखिए, बंदीगृह में जोसेफ पड़ा है तो भी प्रभु उनके साथ रहा। आणि तो बंदीगृहामध्ये आहे तरी सुद्धा परमेश्वर त्याच्या सोबत होता। एक बड़ी बात है, मैं आपको आणि बताऊं,
खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगू, प्रियो, प्रभु हमारे साथ है तो हम कहीं भी जाएगा तो वहां पर प्रभु का महिमा के लिए वो व्यक्ति को प्रभु इस्तेमाल करेगा। आणि प्रभू जर आपल्या सोबत आहे, आपण कुठेही गेलो तरी सुद्धा प्रभू त्याच्या गौरवाकरता आपल्याला उपयोगात आणेल. आप देखिए उन्होंने क्या किया, उसका अगला वचन आणि त्याचं 22 वचन, बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले. देखा, अभी अभी योसेफ वहां पर एक प्रमाण जैसा है, आणि मग त्या ठिकाणी काय झालं की योसेफ जो आहे त्यांचा एक पुढारी झाला, एक अधिकारी बन गया, आणि एक अधिकारी झाला, बंदीगृह में एक कैदी है आणि बंदीगृहामध्ये तो कैदी आहे. और तो सारे कैदियों के ऊपर योसेफ का कंट्रोल है। आणि सर्व बंदीगृहावर असणारे, बंदीगृहात असणारे कैदी आहे त्यांचा तो अधिकारी झाला. कारण क्या है? कारण काय? प्रभु उनके साथ था। कारण प्रभू त्याच्या सोबत होता. प्रियो, प्रभु जिसके साथ है, प्रभु उनको कहीं भी क्यों ना हो प्रभु की महान अवस्था में रखेगा। आणि प्रभू त्याच्या सोबत आहे, तो कुठेही असू द्या, प्रभु त्याला एका महान अवस्थेमध्ये नेईल. और उसकी 23 वचन, आणि 23 वचन, त्याच्या स्वाधीन जे काही होते हा. त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, हा. कारण परमेश्वर योसेफाबरोबर हा. होता आणि जे काही तो हाती घेईल ते हा. परमेश्वर यशस्वी करी. देखा, मतलब वहां पर बंदीगृह का उस अधिकारी तक मैंने योसेफ का भरोसा किया क्योंकि प्रभु उनके साथ था। आणि बंदीगृहाचा जो अधिकारी आहे तो सुद्धा योसेफावर भरोसा करत होता, कारण परमेश्वर योसेफा सोबत होता. कितना अनोखी बात है, आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. प्रभु साथ है तो कितना धन्य जीवन है प्रिय। आणि जर प्रभू सोबत आहे तर खरोखर किती धन्य जीवन आहे. अभी आप देखिए, एक दिन मैंने योसेफ ने देखा कि दो लोग बहुत दुखी बैठ कर रहा है। आणि एक दिवस योसेफाने पाहिलं की दोन लोक खूप दुःखी आहेत. है ना, उसका 40 अध्याय का 7 वचन, आणि उत्पत्ती त्याचा 40 अध्याय आणि त्याचं 7 वचन. तेव्हा आपल्या धन्याच्या कारागृहात आपल्या बरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारास त्यांनी विचारले, आज तुमची तोंडे का उतरलेली? तोंडे क्या उतरले रे? जेल में रहने वाला योसेफ का तोंडे नहीं उतरा। आणि बंदीगृहामध्ये राहणारे योसेफाचं तोंड नाही उतरलेलं. नहीं उतरा का नाही उतरलं? तो क्यों? प्रभु के साथ है। कारण तो प्रभू सोबत आहे. देखो, जो व्यक्ति, मैं आपको बोलना चाहता है ना, मानो अगर हमारा प्रभु यीशु मसीह नरक में रहता है तो मैं नरक में रहने के लिए चाहता हूँ, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त जर नरकामध्ये राहतो तर मला नरकामध्ये राहण्याची इच्छा आहे. क्योंकि यीशु मसीह जहाँ पर है वही स्वर्ग है। कारण ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी स्वर्ग आहे. स्वर्ग को स्वर्ग बनाने वाला, उधर का कोई महल नहीं, उधर का कोई सिंहासन नहीं, उधर का कोई सोने का मुकुट नहीं, स्वर्ग को स्वर्ग बनाने वाला प्रभु यीशु मसीह है। आणि स्वर्गाला स्वर्ग बनवणारा त्या ठिकाणचा मुकुट किंवा सिंहासन किंवा कुठल्या चैनीच्या गोष्टी नाहीये, तर त्या ठिकाणी राहणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे की जो स्वर्गाला स्वर्ग बनवतो. तो अभी योसेफ एकदम स्वर्गीय आनंद में है। आणि योसेफ एकदम स्वर्गीय आनंदामध्ये आहे. तो कहाँ पर है? आणि तो कुठे आहे? बंदीगृह में। बंदीगृहात. और बंदीगृह में रहने वाला राजा का सेवक लोगों की अवस्था क्या? आणि बंदीगृहामध्ये राहणारे जे राजाचे 2 सेवक होते त्यांची अवस्था काय होती? उनका मुरल डाउन है आणि त्यांचं तोंड उतरलेलं आहे और वो बहुत दुखी है। आणि ते खूप दुःखी आहे. योसेफ जाकर के पूछ रहा है, आणि योसेफ जाऊन त्यांना विचारतोय, आप लोग इतना निराश क्यों? आणि तुमचं तोंड का उतरलंय? आपको समझ में आया? तुमच्या लक्षात आलं? प्रियो, एक व्यक्ति के साथ प्रभु है तो उनका चेहरा चमकेगा। आणि एका व्यक्ती सोबत जर प्रभू आहे तर त्याचा चेहरा चमकेल. आपके जीवन में कोई कष्ट तकलीफ नहीं आएगा करके वचन नहीं बोलता। आणि तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं कष्ट आणि त्रास येणार नाही असं नाही वचन सांगत नाही. प्रियो, आप इस दुनिया में जीवन बिताने के समय में आपको बहुत प्रतिकूल का हवा आएगा, लेकिन प्रभु आपके साथ है। आणि हे जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारचे प्रतिकूल येईल, पण प्रभू तुमच्या सोबत आहे. आपको मालूम है जब प्रेषित पौलुस बहुत दुख संकट में चला गया, आणि प्रेषित पौल खूप दुःख आणि संकटात गेला. उसके शरीर में भी एक कांटा था। आणि त्याच्या शरीरामध्ये सुद्धा एक काटा वो होता. एक शैतान का दूत था। आणि तो एक सैतानाचा दूत होता. वो दूर होने के लिए 3 बार पौलुस ने प्रार्थना किया, आणि तो दूर व्हावा याकरता पौलाने 3 वेळा प्रार्थना केली. लेकिन प्रभु ने क्या बोला? त्यावेळेला प्रभूने काय म्हटलं? प्रभु ने बोला, पौलुस, ये कांटा है ना, ये कांटा तेरे पास ही रहेगा, आणि पौला, हा काटा आहे ना, हा काटा तुझ्यामध्येच राहील. लेकिन मैं क्या करूंगा मालूम है? आणि मी काय करेल माहितीये का? मैं दूसरा कुरिन्थी 12 अध्याय का 9 वचन में प्रभु बोलता है, मैं तुझे अनुग्रह दूंगा। आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो की मी तुला कृपा देईन. अनुग्रह देने का अर्थ क्या है? प्रभु बोलता है, मैं तेरे साथ रहेगा। आणि कृपा देणे याचा अर्थ की प्रभू म्हणतो मी तुझ्या सोबत राहील. आपको समझ में आया? लक्षात आलं का? इसलिए अभी पौलुस क्या बोलता है आणि म्हणूनच पौल काय म्हणतो उसका 10 वचन में? आणि त्याच्या 10 वचनामध्ये ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग,
संकटे यात मला संतोष आहे. देखा, मुझे प्रभु के खातिर आने वाला अनेक कष्ट में, दुख में, समस्या में मुझे आनंद है बोलता आणि है. प्रभू मध्ये असताना येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या संकटामध्ये मला आनंद आहे. उसको पूछो क्यों पौलुस आप इतना आनंद है? आणि पौलोला विचारा की हे पौलो तुला एवढा आनंद का वो आहे? क्या बोलेगा मालूम है? आणि तो काय म्हणेल माहिती का? मुझे ऐसी अवस्था में आने के लिए ज्यादा मिलता है. आणि अशा अवस्थेमध्ये मला जास्त कृपा मिळते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभु का जन कभी भी कष्ट तकलीफ को देख करके, कोरोना को देख करके भागता नहीं, उसको भी चैलेंज करता है, कोरोना तू कहाँ है? आणि प्रभूचा व्यक्ती जो आहे तो कधीही कोरोना किंवा दुःख संकट पाहून घाबरत नाहीये, तर तो त्याला सुद्धा आव्हान करतो, हे कोरोना तू कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू. ये एक पक्का निर्णय करो कि मैं प्रभु में है क्या, प्रभु मुझ में है क्या. आणि एका गोष्टीचा दृढ निश्चय करा की मी प्रभु मध्ये आहे का आणि प्रभु माझ्यामध्ये आहे का. हमारे साथ कौन है प्रियो? आणि आपल्या सोबत कोण आहे प्रियांनो? कहीं प्रतिकूल आएगा, आणि पुष्कळ प्रतिकूल येतील, कहीं रुकावट आएगा. पुष्कळ अडखळण येतील. मैं आपको कई बार बताया वो एक गवाही है. आणि पुष्कळ वेळा सांगितलेली एक साक्ष आहे. मैं एक बार इसी प्रकार सुसमाचार सुनाया था. आणि अशाच प्रकारे एकदा मी सुसमाचार सांगत होतो. बोले इस रीति में नहीं, घर घर जाकर वचन सुनाया था. आणि अशा प्रकारे घरोघरी जाऊन सुवार्ता सांगत होतो. एक जादू टोना करने वाला एक औरत था. आणि जादू टोणा करणारी एक स्त्री होती. वो बोलता है कि मैं तुमको पकड़ करके वहां पर एक गोबर का गड्ढा है, बोलता है कि उस गड्ढे में डाल के मैं 3 लात मारूंगा. आणि ती अशी म्हटली की मी तुला पकडून त्या शेणाचा एक खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये टाकेल आणि 3 लात मारेल. देखा, एक जादू टोना करने वाला एक औरत मेरे को धमकी दे रहा है. आणि जादू टोणा करणारी एक स्त्री आहे, ती मला धमकी देते. अब उसको क्या उत्तर देना है मुझे मालूम नहीं, आणि तिला काय उत्तर द्यायचं मला माहित नाही. क्योंकि मैं उन दिनों में प्रभु में आया. आणि त्या दिवसामध्ये मी नवीन नवीन प्रभू मध्ये आलो होतो. वचन के बारे में ज्यादा ज्ञान नहीं, आणि या वचनाच्या संबंधाने मला जास्त ज्ञान नाही. लेकिन मुझे एक बात मालूम है. आणि मला एक गोष्ट माहिती आहे. मत्ती 10:20 में प्रभु ने कहा है, मत्ते 10 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये प्रभूने म्हटलं. क्या बोला? काय म्हटलं? ओ लॉर्ड जीसस, कारण बोलणारे तुम्ही नाही, बोलणारे तुम्ही नहीं, तर तुमच्या पित्याचा आत्मा हा. हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे. देखा प्रियो, ऐसा कुछ प्रतिकूल जब आएगा, आणि अशा प्रकारचं प्रतिकूल ज्या वेळेला येईल, प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, प्रभु की आत्मा उस समय में बात करेगा. आणि देवाचा आत्मा त्या वेळेला बोलेल. ये बात सच्ची बात है. आणि ही गोष्ट खरी आहे. आपका ऐसा अनुभव है कि नहीं मुझे नहीं मालूम. असा प्रकारचा अनुभव तुमच्यामध्ये आहे का नाही मला माहित नाही. मुझे ऐसा एक नहीं कई अनुभव है. आणि मला एक नाही खूप अनुभव आहे. लेकिन यहाँ पर क्या हुआ? आणि या ठिकाणी काय झालं? पवित्र आत्मा ने मुझे याद दिलाया. आणि पवित्र आत्म्याने मला आठवण करून दिली. देखो, जिसमें प्रभु की आत्मा है, आणि ज्याच्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे, आत्मा क्या करेगा? आत्मा काय करेल? है ना, हमारे यूहन्ना 16 अध्याय का 13 वचन, योहान त्याचा 16 अध्याय त्याचं 13 वचन, जब सत्य की आत्मा आएगा, आणि सत्याचा आत्मा ज्या वेळेला तुमच्यावर येईल, वो सारे सच्चाई पर चलाएगा. आणि तो सर्व सत्याच्या मार्गावर तुम्हाला घेऊन चालेल. साथ ही साथ त्याचबरोबर कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, हा. तर जे काही ऐकेल हा. तेच सांगेल हा. आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. हाँ, देखिए, आत्मा ये काम करेगा. आत्मा हे काम करेल. अब यहाँ पर क्या हुआ? या ठिकाणी काय झालं? मैं क्या बताना मुझे मालूम नहीं. आणि काय बोलायचं मला माहिती नव्हतं. प्रभु आत्मा ने सिखाया. आणि लगेच आत्म्याने सांगितलं. प्रभु का आत्मा ने कहा, आणि प्रभूच्या आत्म्याने है सांगितलं. ना, मानव बोलो, जो तुम में है उससे बड़ा मुझ में है. आणि जो तुमच्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्यामध्ये आहे. वो प्रभु का एक वचन है. आणि प्रभूचं हे एक वचन आहे. कौन सा किताब में, कौन सा अध्याय में, कौन सा वचन है, मुझे उस समय में नहीं मालूम था. आणि त्या वेळेला ते कुठल्या पुस्तकामध्ये, कुठल्या अध्यायामध्ये कुठलं वचन आहे हे त्या वेळेला मला माहित नव्हतं. आपको मालूम है क्या? तुम्हाला माहित आहे का? जो तुझ में है उससे बड़ा मुझ में है. कौन सा वचन है? आणि जो तुमच्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्यामध्ये आहे, हे कुठलं वचन आहे? हाँ, पहला यूहन्ना 4:4. पहिलं योहान 4 अध्याय 4 वचन. पहला यूहन्ना 4:4 में क्या लिखा पहिलं योहान 4 अध्याय 4 वचनामध्ये काय लिहिलं? है? जो दुनिया में है उससे बड़ा तुझ में है. आणि जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्यामध्ये आहे. बात समझ में आया? लक्षात आलं का? प्रियो, ये बहुत सुंदर वचन है. प्रियांनो, हे खूप सुंदर वचन आहे. ये वचन जब आया, आणि हे वचन ज्या वेळेला आलं, ये वचन प्रभु की आत्मा ने दिया. आणि वचन देवाच्या आत्म्याने दिलं. जैसे मैंने बताया, वो स्त्री एकदम जैसा मतलब पेड़ काट कर गिरता है, ऐसा डूब गिर गया. आणि जसं मी हे
बोललं ज्याप्रमाणे झाड कापल्यानंतर खाली पडतं तसं ती स्त्री खाली पडली. क्या हो गया? काय झालं? उसमें एक बड़ा दुष्टात्मा का बंधन था. आणि तिच्यामध्ये दुष्टात्म्याचं खूप मोठं बंधन होतं वो समय से बहुत प्रकार का बीमार था. आणि पुष्कळ दिवसांपासून ती आजारी होती. जैसा 107 का 20 पे लिखा है, आणि ज्याप्रमाणे स्तोत्र 107 त्याच्या 20 वचनामध्ये लिहिलेलं वो आहे. अपना वजन भेज करके छुटकारा देता है. आणि प्रभू आपलं वचन पाहून आपल्याला सोडवतो, पाठवून सोडवतो. मैं उनके लिए प्रार्थना नहीं किया, आणि मी त्यांच्याकरता प्रार्थना नाही केली, सिर्फ ये वचन बोला. फक्त हे वचन बोललो. तुरंत क्या हो गया? आणि लगेच काय झालं? वो बंधन सब खुल गया. आणि तिचे बंधनं उघडल्या गेली. देखो यहाँ पर बैठ करके जो ध्यान से वचन सुनेगा ना, आणि या ठिकाणी बसून जो कोणी लक्षपूर्वक वचन ऐकेल ना, ये वचन आपका जीवन में काम करेगा. आणि हे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य अगर करेल. आपके जीवन में किसी प्रकार का भी ये बंधन है तो बंधन भी टूट जाएगा. आणि कुठल्या प्रकारचं बंधन जर तुमच्यामध्ये आहे तर ते बंधनही तुटेल. कोई आकर के आपका सिर पर का हाथ रख के आपको सिर हिलाने की जरूरत नहीं. आणि कोणी येऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुमचं डोकं हलवण्याची गरज नाही. वचन में वो सामर्थ्य है. आणि वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. प्रियो, आकाश और पृथ्वी उठल जाएगा, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु प्रभु का वचन कभी नहीं टलेगा. देवाचं वचन कधी नाहीसं होणार नाही. ये बड़ा अनोखा बात है. आणि ही खूप अद्भुत गोष्ट आहे. हमें ये बात को जानना है. आपण या गोष्टीला जाणायचंय. जिन्होंने भी प्रभु यीशु मसीह को अपना दिल दिया है, ज्याने कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं हृदय दिलंय, प्रभु उसमें है. प्रभू त्याच्यामध्ये आहे. प्रभु उसमें है. प्रभू त्याच्यामध्ये आहे. है ना, वो जादू टोना करने वाला वो प्रभु को ग्रहण किया. आणि जादूटोणा जो करणारा होता त्याने प्रभूचा स्वीकार केला. उन्होंने गवाही दिया. त्याने ही साक्ष दिली. मैं कई सालों से मेरे को बहुत सिरदर्द होता था, मैं बहुत मला तरस रहा था. आणि खूप वर्षापासून माझं डोकं दुखत होतं, मला खूप यातना होत होत्या. प्रियो, एक अनपढ़ स्त्री था, आणि ती एक अशिक्षित अशी स्त्री होती. लेकिन उसने कहा कि हमारे में तिने काय केलं माहितीये का? उसने दूसरे से सुन करके 119 वचन संहिता का बयान किया. आणि दुसऱ्यापासून ऐकून स्तोत्र 119 पूर्ण तोंड पाठ केलं. अभी इतना साल हो गया, आप में से कितने लोग 119 वचन संहिता को बयान किया? आणि एवढे वर्ष झाले तुमच्यापैकी किती लोकांनी स्तोत्र 119 तोंड पाठ केलं? उनके अंदर वचन का इतना भूख प्यास आया. आणि तिच्यामध्ये वचना संबंधाने एवढी तहान भूक आली. आज भी है ना, बहुत पवित्र लोगों के दिल में प्रभु का वचन नहीं. आजही पुष्कळ पवित्र लोकांच्या जीवनामध्ये वचन नाहीये. प्रियो, ये वचन हमारे दिल में आना चाहिए. प्रिय देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये राहिला पाहिजे. वचन के प्रति हमारा भूख प्यास बढ़ना चाहिए. आणि वचना संबंधाने तहान भूक आपल्यामध्ये वाढायला पाहिजे. अगर वचन का भूख प्यास अगर मर गया, आपका आत्मिक जीवन खत्म. आणि देवाच्या वचनाची तहान भूक जर नष्ट झाली तर आपलं आत्मिक जीवन नष्ट झालं. आपको मालूम है, एक व्यक्ति मतलब बहुत दिन से उनको नींद का टैबलेट लेने से भी उनको नींद नहीं आता था. आणि एक व्यक्ती होता झोपेची गोळी घेऊनही त्याला झोप येत नव्हती. और उसके लिए प्रार्थना कराने के लिए संगति में लेकर आया. आणि त्याच्याकरता प्रार्थना करायला त्याला संगतीमध्ये आणलं. प्रभु दास ने बोला, आणि प्रभूच्या दासाने म्हटलं प्रार्थना करने का अभी समय रुकने दो. आणि प्रार्थना करायची आहे तोपर्यंत त्याला इथंच थांबवा. उसको प्रभु का उस दिन बैठाया. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्याला बसवलं. जैसे संदेश शुरू किया, आणि जसं संदेश सुरुवात केली वो सोना भी शुरू किया. आणि त्याने झोपायला सुरुवात केली. देखा है? और कई लोगों को कई और कहीं भी सोने के लिए उसको नहीं होता होगा, लेकिन प्रभु को उपस्थिति में आएगा तो नींद अच्छा लेगा. आणि काही लोकांना काय त्यांना कुठेही टाका पण त्यांना झोप येत नाही, पण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले का ते खूप चांगले झोपतात. आपका ऐसा अनुभव आया क्या? तुम्हाला असा अनुभव आला का? नहीं, अभी आप में से कई लोग खाना भी पेट भर करके खाना खा कर आया होगा, नींद जरूर आएगा. आणि तुमच्यापैकी काही लोक पोट भरून जेवण करून आले असतील, झोप येईलच. मैं एक बात बताऊं, एक गोष्ट सांगू, है ना, विरोधी का निश्चय है कि आप ये वचन पर ध्यान ना दे, ये वचन को ना समझे. आणि विरोधीचा उद्देश आहे की तुम्ही हे वचनाकडे लक्ष देऊ नये आणि वचन ऐकू नये. जहाँ पर भी वचन का प्रचार होता है, आणि ज्या ठिकाणी वचनाचा प्रचार होतो, दूसरा कुरिन्थी 4 अध्याय का 4 वचन में बढ़ता है, दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये पाहतो, ये दुनिया का ईश्वर शैतान क्या करता है, उन अविश्वासियों का मन को अंधर कर देता है, ताकि प्रभु यीशु मसीह का ये तेजोमय सुसमाचार उनकी मन में ना चमके. आणि सैतान असा करतो, त्या अविश्वासणाऱ्यांची जे मन आहे ते आंधळे करतो की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा तेजोमय प्रकाश त्यांच्यावर चमकू नये. आज ये वचन प्रभु आपको क्यों सुना रहा है? आणि आज हे वचन प्रभू तुम्हाला का सांगत आहे? आप क्यों प्रभु के उपस्थिति में आया? आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये का आला? हे प्रभु, आप मुझसे बोलना, मैं तेरा दास, मैं तेरा दासी, तुझे मानने के लिए, तुझे सुनने के लिए, तेरा वचन को मानने के लिए तैयार हूँ. ऐसा अनुभव में अगर आप है, आप धन्य. आणि प्रभू, आज तू माझ्याशी बोल, मी तुझा दास, मी तुझी दासी, तुझं वचन ऐकून ते पालन करायला मी तयार आहे. अशा विचाराने तुम्ही इथं आला आहात का?
और आप ऐसा मन से अगर नहीं आया होगा आणि अशा प्रकारच्या मनाने जर नाही आले तर प्रभु आपसे बात नहीं करेगा। आणि प्रभू तुमच्याशी बोलणार नाही अब ये आने वाला ये वचन का प्रकाश भी आपको नहीं मिलेगा। आणि येणाऱ्या वचनाचा प्रकाशही तुम्हाला भेटणार नाही जो प्रभु के पास आने वाला लोगों का दिल की अवस्था प्रभु देखता है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या लोकांच्या हृदयाची अवस्था प्रभू बघतो प्रभु हर एक से जो बात करता है उनकी दिल की अवस्था जान करके बात करता है। आणि प्रभू प्रत्येकाशी बोलतो तर त्यांच्या हृदयाची अवस्था जाणून त्यांच्याशी बोलतो अभी एक बार एक धनवान जवान व्यक्ति प्रभु के पास आया, आणि एकदा एक श्रीमंत व्यक्ती प्रभूकडे आला उसको आनंद जीवन पाने की इच्छा है। आणि सार्वकालिक जीवन मिळवण्याची त्याची इच्छा आहे प्रभु उसका दिल की अवस्था जान करके उससे बात किया। आणि त्याच्या हृदयाची अवस्था जाणून प्रभू त्यांच्याशी बोला। आपको याद होगा जब मरकुस का सुसमाचार 10 अध्याय का 17 से 22 तक का वचन है। आणि मार्क त्याचा 10 अध्याय 17 ते 22 वचन आहे वो पूरा बात पढ़ने के लिए टाइम नहीं, आणि हे पूर्ण वचन वाचण्याकरता वेळ नाही। वहां पर हम एक बात देखता है, आणि त्या ठिकाणी एक गोष्ट आपण पाहतो प्रभु ने उससे प्रेम किया। आणि प्रभूने तिच्यावर प्रेम केलं उसका 21 वचन में लिखा है। आणि त्याच्या 21 वचनामध्ये लिहिलंय प्रभु ने उसको एक बात कहा, आणि प्रभूने त्याला एक गोष्ट बोलला तेरे जीवन में एक बात का घटी है। आणि तुझ्या जीवनामध्ये एका गोष्टीची उणीव आहे। क्योंकि हमारे जीवन में बहुत अच्छा गुण हो सकता है, कारण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे गुण वैशिष्ट्य राहू शकतात परंतु एक घटी के कारण आप प्रभु के राज्य से दूर जाए। आणि एका कमतरतेमुळे तुम्ही प्रभूच्या राज्यापासून दूर जाऊ शकता। बहुत सावधानी से सुनना, आणि खूप सावधतेने ऐका। अगर आप प्रभु में चुना गया है, आणि प्रभूमध्ये तुम्ही निवडलेले आहात तर आपको ये बात को परखना है, आणि तुम्हाला या गोष्टीला पारखायचंय। प्रभु मुझे बेदाने वाला कोई कमी मेरे जीवन में है क्या? आणि प्रभू सांगणारी कुठली कमतरता माझ्या जीवनात आहे का? या प्रभु ने मना किया हुआ कोई भी पाप का स्वभाव मुझ में है क्या? आणि प्रभूने मनाई केलेला कुठल्या पापाचा स्वभाव माझ्या मध्ये आहे का? क्योंकि हम हर प्रकार प्रभु में मुराद पाने के बाद में एक पवित्र जीवन बिताना है। आणि प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर एक पवित्र जीवन जगायचंय। यहाँ पर प्रभु ने उससे प्रेम किया। आणि या ठिकाणी प्रभूने त्याच्यावर प्रेम केलं। वो वचन पढ़ेंगे 21 वचन। 21 वचन वाचा। येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली। तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, जा तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये। देखा, प्रभु यीशु मसीह के पीछे आने के लिए उसके जीवन में सिर्फ एक ही कमी था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुसरणाकरता त्याच्या जीवनामध्ये एकच कमतरता होती। प्रभु का बुलाहट पाना तक कितना श्रेष्ठ बात है। प्रिय प्रभू पासून पाचारण प्राप्त करणं तरी किती श्रेष्ठ आहे। वो कितना उत्साह से आया था, आणि तो किती उत्साहाने आला होता। लेकिन वो व्यक्ति उसी उत्साह से वो माना आणि त्या उत्साहाचं त्याने पालन केलं का? नहीं माना। नाही। उसका 22 वचन में क्या लिखा? त्याच्या 22 वचनामध्ये आपण काय वाचतो? परंतु हे शब्द ऐकून ये शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले। देखा, अभी तक बहुत खुशी से आया था, बहुत खुशी था। प्रभु ने पहले पूछा, माँ बाप का आदर करना, चोरी नहीं करना, व्यभिचार नहीं करना, खून नहीं करना, जब कर रहा था वो सब वो करता था। आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की वचनामध्ये दिलेल्या आज्ञेचं पालन कर, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आई वडिलांच्या आज्ञेचं पालन कर, त्यावेळेला तो उड्या मारत होता। कारण का? हे सर्व तो करत आलेला होता। परंतु उसके जीवन में एक और मूर्ति था, आणि त्याच्या जीवनामध्ये अजून एक मूर्ती होती, वो और एक ईश्वर था। अजून एक ईश्वर होता। उसको हटाने के लिए बोला, आणि त्याला बाजूला करण्याकरता सांगितलं। अभी तक खुशी था, वो खुशी उतर गया। आणि आतापर्यंत खूप आनंद होता, पण तो आनंद गेला। कई बार लोग प्रभु के उपस्थिति में आता है, आणि पुष्कळ वेळा लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात, प्रभु का वचन अच्छी तरह सुनता है, आणि प्रभूचं वचन चांगल्या प्रकारे ऐकतात, वो कई इच्छा के साथ आया, आणि पुष्कळ इच्छेसह आले। प्रभु आपको आशीष देगा, सुनेगा तो बहुत उड़ी मारता, आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल, ऐकल्यानंतर ते खूप उड्या मारतील। परंतु कुछ छोड़ने के बाद आ गया तो चेहरा उतर जाता। आणि काही सोडण्याची गोष्ट आली तर चेहरा उतरून जातो। अब इधर ही आया वो कोई भी लोग नरक जाने के लिए चाहता है क्या? आणि या ठिकाणी आल्यापैकी कोणाला नरकात जायची इच्छा आहे का? सबको स्वर्ग जाने की इच्छा है ना? आणि सर्वांना स्वर्गात जायची इच्छा आहे ना? प्रभु का चेहरा मिलने की इच्छा है ना? आणि प्रभूचा शिष्य होण्याची इच्छा आहे ना? क्या करना पड़ेगा? काय करावं लागेल? मत्ती के सुसमाचार मध्ये उसका 10 अध्याय, त्याचा 10 अध्याय, उसका 10 अध्याय का 37-38 वचन, त्याचं 37 आणि 38 वचन वाचा। जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर व आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही। योगी, अभी देखो इधर कुछ योग्यता बताया, आणि या ठिकाणी काही योग्यता सांगितली। एकदम सिंपल बात है, आणि एकदम सरळ गोष्ट आहे। आप कितना पढ़ा लिखा वो बात नहीं, आणि तुम्ही किती शिक्षण घेतलेले याला नाही, आप 12वीं पास है क्या वो नहीं बात, आणि तुम्ही 12वी पास झाले का नाही याला महत्व नाही, आप गोरा है क्या वो नहीं बात, आणि तुम्ही गोरे आहे का नाही हे नाही महत्वाचं। कुछ भी बात नहीं।
आणि हे काहीच नाही प्रभु का योग्य बनना है तो आणि प्रभू करता योग्य व्हायचंय तर पहले योग्यता आणि पहिली योग्यता अपने माँ बाप से बढ़ करके प्रभु से प्रेम कर। आपल्या आई वडिलांपेक्षा जास्त देवावर प्रेम करा. माँ बाप से बढ़ करके प्रभु से प्रेम करना। आई वडिलांपेक्षा जास्त प्रभूवर प्रेम करा. दूसरा आगे, जो माझ्यापेक्षा हा. मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो हा. तो मला योग्य नाही. देखो अपने बेटा बेटियों पर भी प्रभु से बढ़कर प्यार करेगा तो प्रभु का वचन बोलता है वो भी मेरा योग्य नहीं। आपल्या मुला मुलींवर जर प्रभूपेक्षा जास्त प्रेम करतो तर प्रभू म्हणतो तो माझ्या करता योग्य नाही. अभी दो बात हो गया, दोन गोष्टी झाल्या. माँ बाप से बढ़कर प्रेम करता है तो भी योग्य नहीं, आणि आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतो तो प्रभू करता योग्य नाही. अपने बेटा बेटी के ऊपर प्रभु से बढ़कर प्यार करता है तो वो भी योग्य नहीं। आपल्या मुला मुलींवर प्रभूपेक्षा जास्त प्रेम करतो तो प्रभू करता योग्य नाही. और तीसरा, आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन हा. माझ्या मागे येत नाही हा. तो मला योग्य नाही. देखिए मतलब प्रभु बोलता है अपने आप को इनकार कर, अपना सूरी लेकर के जो चलने के लिए तैयार नहीं वो भी प्रभु के लिए योग्य नहीं। आणि जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन प्रभूला अनुसरत नाही तो सुद्धा प्रभू करता योग्य नाही. क्या है ये उदय स्तंभ? क्या है? आणि हा वधस्तंभ काय आहे? हैं? प्रभु की इच्छा को अपने इच्छा बनाना, आणि देवाच्या इच्छेला आपली इच्छा बनवणं अपने इच्छा को त्याची करे आणि आपली इच्छा बाजूला करून प्रभु की इच्छा को अपने इच्छा बनाना। आणि प्रभूच्या इच्छेला आपण आपली इच्छा बनवणं. और प्रभु का सबसे बड़ी इच्छा क्या है? आणि प्रभूची सगळ्यात मोठी इच्छा काय आहे? सबसे बढ़कर प्रभु से प्रेम करना आणि सगळ्यात जास्त प्रभूवर प्रेम करणं. और हम अपने पड़ोसी से भी प्रेम करना। आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करणं. उसको बोलते हैं क्रूस। आणि त्याला म्हटलं आहे वधस्तंभ. प्रभु से प्रेम करना ये सीधा रहना। आणि प्रभूवर प्रेम करणं ही सरळ काठी. अपना बगल में अपनी भाई बहन से या अपने हमारे पड़ोसी से प्रेम करना ये तिरछा रहना। आणि मग आपल्या आजूबाजूचे जे शेजारी आहे त्यांच्यावर प्रेम करणं म्हणजे आडवी काठी. तो अब बिल्कुल विजयी आणि एकदम तुम्ही विजयी आहात. और आप प्रभु को जैसे वचन में बताया वैसा अगर प्रेम करते हो ज्याप्रमाणे वचनामध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर प्रभूवर प्रेम करता और अपनी भाई बहन से भी प्रेम करते हो, आणि आपल्या भावा बहिणीवरही प्रेम करता तर आप क्रूस लिया है। आणि तुम्ही वधस्तंभ घेतलाय. कितने लोग क्रूस लिया हुआ है? आणि किती लोकांनी वधस्तंभ घेतलाय? ये मतलब हफ्ता में या महीना में एक बार लेने वाला बात नहीं, आणि आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा घेणारी गोष्ट नाही, रोज। दररोज. है ना? लूका 9:23 पे ऐसे पढ़ता है, आणि लूक त्याचा 9 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये अशा प्रकारे वाचतो. यदि कोई मेरे पीछे आना चाहे आणि जर कोणी मला अनुसरण्याची इच्छा धरतो हर रोज अपने आप को इंगारो और अपना सूरी लेकर के मेरे पीछे। आणि प्रतिदिन त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. भैया ये हमारे जीवन में अगर नहीं है तो आणि प्रेम हे जर आपल्या जीवनामध्ये नाही तर बहुत दुखदायक बात। आणि खूप दुःखदायक गोष्ट आज आहे. अगली बात मैं इसलिए आपको बोला, अगर प्रभु यीशु मसीह अगर हमारे में जीना है तो आणि पहिली गोष्ट की आपल्यामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त जगायचा आहे हमें मरना है, आपल्याला मरायचंय अपने आप को इनकार करना है। आणि आपण स्वतःला नाकारायचंय. अपने जीवन में मसीह अगर नहीं जी रहा है अपने को मसीहत कहने से कोई फायदा नहीं। आणि आपल्यामध्ये जर ख्रिस्त जगत नाहीये तर आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेऊन काही उपयोग नाही. अभी देखिए जो चुना हुआ लोगों के साथ तो प्रभु रहता है। आणि जे निवडलेले लोक आहेत त्यांच्या सोबत प्रभू राहतो. अभी आपने यूसुफ के बारे में देखा आणि योसेफा संबंधाने आपण पाहिलं. यूसुफ का दादाजी के बारे में देखेगा तो आणि योसेफाचे जे आजोबा आहे त्याच्या आजोबा संबंधाने पाहायचं झालं तर यूसुफ का दादाजी बोलेगा तो अब्राहम। आणि योसेफाचे आजोबा म्हटलं तर अब्राहम. अब्राहम के जीवन में एक बात मैं आपको आणि बताऊं, अब्राहमाच्या जीवनामध्ये आपण एक गोष्ट पाहतो. अब्राहम इस देश में रहता था, आणि अब्राहमच्या देशामध्ये राहत होता. वो देश की राजा तक का आकर के गवाही देता है कि प्रभु तेरे साथ। आणि त्या देशाचा राजा सुद्धा येऊन साक्ष देतो की परमेश्वर तुझ्या सोबत आहे. हम उत्पत्ति 21 का 22 पढ़ेंगे। आणि उत्पत्ती त्याचा 21 अध्याय त्याचं 22 वचन आपण वाचूया. त्या सुमारास असे झाले की अबीमेलेक व त्याचा सेनापती पिकोल या अब्रामास म्हणाले, जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. देखिए यहाँ पर बोलता है कि मतलब प्रभु तुम्हारे साथ है वो हमने देखा। आणि परमेश्वर तुझ्या सोबत आहे हे आम्ही पाहिलं. क्यों? का? आपको मालूम है प्रभु किसके साथ रहेगा? आणि प्रभु कोणासोबत राहतो? जो प्रभु का भय मानता है।
आणि जे प्रभूचं भय मानतात. प्रियो, ये बहुत बड़ी बात है. आणि प्रेरणा हे खूप मोठी गोष्ट आहे. आज हमारे जीवन में मैं प्रभु का भय मानता है क्या? आणि आज मी माझ्या जीवनामध्ये प्रभूचं भय बाळगतो का? जो व्यक्ति प्रभु के वचन मानता है, आणि जो व्यक्ती प्रभूच्या वचनाचं पालन करतो प्रभु उसको कभी भी छोड़ेगा नहीं. आणि प्रभू त्याला कधी सोडणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. आज अगर हम प्रभु का बात को नहीं मानता, आणि आज जर प्रभूच्या आज्ञेचं पालन करत नाही तर, प्रभु हमारे साथ नहीं चलता. आणि प्रभू आपल्या सोबत चालत नाही. आज मैं प्रभु के साथ है क्या? आज मी प्रभू सोबत आहे का? ये बात को परखना है. आणि या गोष्टीला पारखायचं. अब्राहम प्रभु का भय मानता था. अब्राहम प्रभूचं भय मानत होता प्रभु ने वो बात को सिद्ध किया. आणि प्रभूने या गोष्टीला प्रमाणित केलं. मेरा बाइबल में सबसे पहले प्रभु का भय मानता है करके कहने वाले एक शब्द का हमें मालूम है. आणि बायबल मध्ये सगळ्यात पहिले की तो प्रभूचा भय मानतो हे वचन कुठे आहे? है? वो किसके बारे में कहा मालूम है आपको? आणि हे कोणा संबंधाने आहे माहितीये का? अब्राहम के बारे में. हे अब्रामा संबंधाने आहे. है ना? अब्राहम के बारे में उत्पत्ति 22 अध्याय का 12 वचन में हम देखता है. आणि उत्पत्ती त्याचा 22 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये अशा प्रकारे आपण पाहतो. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. हाँ, देखा, तुम प्रभु का भय मानता है करके मैंने देखा. आणि तू देवाचं भय बाळगतो हे आता मला कळालंय. क्या अनोखी बात है. आणि काय अद्भुत गोष्ट आहे. तो आज मेरे जीवन में प्रभु का भय है क्या? आज प्रेरणो माझ्या जीवनामध्ये प्रभूचं भय आहे का? आज बहुत लोग जाने अनजाने प्रभु का भय नहीं मानते. आणि कळत न कळत लोक प्रभूचं भय बाळगत नाही. और सच्चा भक्ति करने के लिए प्रभु का भय मानना जरूरी बात आणि खरी भक्ती करण्याकरता प्रभूचं भय बाळगणं गरजेचं आहे. है ना? यशायाह नबी किताब 8 अध्याय इसका 13 वचन पर. आणि यशया त्याचं 8 अध्याय त्याचं 13 वचन वाचा. ओ प्रभु. तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना, हा. त्याचे भय व धाक धरा. हाँ, देखो, ये हमारे कर्तव्य है कि प्रभु को हमारा एक सच्चा पवित्र जीवन बिताने के लिए प्रभु का भय मानना जरूरी बात. आणि एक पवित्र जीवन जगण्याकरता प्रभूचं भय बाळगणं गरजेचं आहे. तो आप विजय करेंगे. केवल ऐसे हाथ कर रहे हैं. सेनाओं के यहोवा को यह पवित्र यहोवा ही पवित्र जानना, उसी का डर मानना उसी का डर मानना और उसी का भय रखना. हाँ, देखा, ये एक भक्त का सबसे बड़ा कर्तव्य है. आणि एका भक्ताचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. आपको मालूम है, मानो सलमोन दुनिया में जीने वाला सारे लोगों में से बढ़कर ज्ञानी था. आणि सुलेमान जो होता जगामध्ये जे लोक जिवंत होते त्यामध्ये सगळ्यात जास्त ज्ञानवान होता. और उसका बुढ़ापा में आणि त्याच्या म्हातारपणामध्ये उनका सारा निरीक्षण, शोधना, सारा बात ये होने के बाद में आखिरी में वो 2 शब्द बोलता है, वो कंक्लूजन करके बोलता है, वो उसका निचोड़ है. आणि मग त्याचं आयुष्य पूर्ण तो जगला आणि त्या सगळ्या आयुष्याचा अनुभव आहे. त्या अनुभवाचं एकदम निचोड किंवा त्याच्यामधलं तत्व किंवा मूळ असा तो म्हणतो. उसका मला एक्सप्लेनेशन उसका 12 अध्याय का 13-14 वचन. आणि उपदेशक त्याचा 12 अध्याय 13 आणि 14 वचन. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर प्रभु का भय मानना व त्याच्या आज्ञा पाळ. हाँ. मनुष्य कर्तव्य काय तेवढेच आहे. देखा प्रियो, सारा मनुष्य का सबसे बड़ा कर्तव्य क्या है? प्रभु का भय मान करके उसका आज्ञा पालन करना. आणि मनुष्याचं कर्तव्य काय आहे की परमेश्वराचं भय धरणं आणि त्याच्या आज्ञेचं पालन करणं. आगे सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. प्रियो, बहुत पवित्र लोग ये बात को नहीं सोचते. आणि पुष्कळ पवित्र लोक या गोष्टीचा विचार करत नाही. आज हम जो भी काम करते हैं, आज आपण जे काही काम करतो ये सारा काम का प्रभु एक दिन न्याय करे. आणि या सर्व कामाचा एक दिवस प्रभू न्याय करेल. है ना? अनेक लोगों को प्रभु का न्यायासन के सामने खड़ा होना है. आणि प्रत्येक व्यक्तीला प्रभूच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय. उस समय में हम क्या प्राप्त करने के लिए जा रहे हैं? आणि त्या वेळेला आपण काय प्राप्त करवायला, काय मिळवायला जात आहे. मेरे जीवन की दौड़ कैसे रहा? माझ्या जीवनाची धाव कशी राहिली. मैं मेरा और प्रभु की राह पर प्रभु ने मैंने तैयार किया हुआ उस पवित्र राह पर मेरे जीवन मिलाया क्या? आणि प्रभूने तयार केलेल्या त्या मार्गावर मी ते जीवन जगलो का? मैं एक सच्चा पवित्र जीवन मिला पाया क्या? आणि एक पवित्र जीवन मी जगलो का? जिन बातों में पवित्रता ही मुझे संभालना चाहिए, मैं संभाला क्या? आणि ज्या गोष्टीमध्ये पवित्रता मी पवित्र राहिला पाहिजे त्या गोष्टीमध्ये मी पवित्र राहिलो का? आज बहुत लोग प्रभु मेरे साथ है, वो अनुभव तक तो बहुत लोगों में नहीं है. आणि पुष्कळ लोकांमध्ये अनुभव नाहीये की प्रभू माझ्या सोबत आहे. क्यों? का? क्योंकि जितना अवसर मिलता है वो पाप में डूबते जाता है. आणि जेवढी संधी मिळते ते पापामध्ये डुबत जातात. टीवी देखने के लिए मौका मिला, टीवी देखते रहता. हाँ. उसमें
या खास करके कोई गंदा पिक्चर रहेगा, नग्नता रहेगा, उसमें देखते रहेगा. आणि ते टीव्ही पाहायची संधी मिळाली तर ते टीव्ही पाहत राहतात आणि विशेष करून काही घाणेरडा जर बघायची संधी मिळाली तर ते पाहत राहतात. लड़ाई हो रहा है, चोरी हो रहा है, कुछ ऐसा कुछ बात हो रहा है, उस पर बहुत ज्यादा गौर देता. आणि कुठं भांडण चाललं, मारामारी चालली, चोरी चालली आहे तर मग त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. क्या होता? काय होतं? उसका दिल में पूरा बुराई भर जाता. आणि त्याच्या मनामध्ये सगळ्या प्रकारचा दुष्टपणा भरून जातो, वो भाव में उडतो. ऐसा व्यक्ति कैसे समझ पाएगा? आणि अशा व्यक्ती कसं काय सामर्थ्य प्राप्त करेल? ऐसे व्यक्ति के साथ प्रभु कैसे रहेगा? अशा व्यक्ती सोबत प्रभू कसं काय राहील? अभी मानव जोसेफ के जीवन में पाप करने के लिए अच्छा मौका मिला, आणि योसेफाच्या जीवनामध्ये पाप करायची त्याला खूप चांगली संधी मिळाली. लेकिन प्रभु जोसेफ के साथ था. आणि परमेश्वर योसेफा सोबत होता. ये पोतीफर का पत्नी नहीं समझता था. आणि पोतीफराच्या बायकोला हे माहित नव्हतं. पोतीफर का पत्नी जोसेफ के ऊपर बुरे नजर लगाए आणि पोतीफरच्या बायकोने योसेफावर कुदृष्टी केली. और क्या बोलता है? आणि ती काय म्हणते? अरे अभी मेरा पति भी गया, इधर कोई भी नहीं, अभी हम दोनों सड़क पे हैं. आणि आता माझा नवरा सुद्धा बाहेर गेलेला आहे आणि घरामध्ये दुसरं कोणी नाही, आपण दोघेच आहोत. हाँ, अभी अपन कुछ अच्छा मजा लेंगे. आणि चल आपण जरा मजा करू. देखो बघा, है, अभी इधर कोई नहीं. आणि आता इथे कोणी नाही. जोसेफ क्या बोलता है? योसेफ काय म्हणतो? उसका 39 वचन. आणि उत्पत्ती 39:9 या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाही आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? देखा क्या बोलता है? आणि या ठिकाणी योसेफ काय म्हणतो? इस घर में मुझसे बड़ा कोई नहीं और उसने तुझे छोड़ जो उसकी पत्नी है मुझसे कुछ नहीं रख छोड़ा. इसके लिए भला मैं ऐसी बड़ी दुष्टता करके परमेश्वर का अपराधी क्यों बनूं? देखो यहाँ पर उसका 11-12 वचन भी पढ़ना. 11 आणि 12 वचन हे वाचा. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. हाँ देखो प्रियो, आप देखिए मतलब प्रभु में जीवन बिताने वाला जोसेफ के जीवन में कितना बड़ा कठिनाई आया. आणि प्रभू मध्ये जीवन जगणाऱ्या योसेफाच्या जीवनामध्ये किती कष्ट आले. बहुत लोग पाप क्यों नहीं करता? आणि पुष्कळ लोक पाप का करत नाही? उनको अवसर नहीं मिलता. त्यांना संधी भेटत नाही. अवसर मिलता है तो तुरंत वो पाप में गिर जाते हैं. आणि संधी मिळाली तर ते लगेच पापात पडतील. अभी पोतीफर का पत्नी क्या बोलता है? आणि पोतीफरची बायको काय म्हणते? अरे मेरा पति 2 महीना छुट्टी गया है आणि माझा नवरा 2 महिने सुट्टीवर गेलाय और नौकर 100 में होगा छुट्टी लिया है आणि नोकरांना मी सुट्टी दिली आहे. और घर में कोई नहीं, घरात कोणी नाही, सिर्फ हम दोनों हैं. आपण दोघंच आहोत. देखो बघा, अच्छा उन्होंने बंदोबस्त बनाया. आणि चांगल्या प्रकारे तिने योजना बनवली. वो बोलता है इधर कोई नहीं, आणि ती म्हणते इथे कोणी नाही, हमें कोई नहीं देखेगा. आपल्याला कोणी पाहणार नाही. लेकिन योसेफ क्या बोलता है? योसेफ काय म्हणतो? तुम इधर किसी को नहीं देखता होगा, लेकिन मैं यहाँ पर मेरा प्रभु को देखता हूँ. आणि तुला इथं कोणी दिसत नसेल पण मी माझ्या प्रभूला इथे पाहतो. समझ में आया? लक्षात आलं का? प्रभु साथ रहेगा तो वो कभी भी पाप नहीं कर सकता. आणि प्रभू जर सोबत आहे तर तो व्यक्ती कधीही पाप करणार जो नाही. प्रभु का भय मानता है, आणि जो प्रभूचं भय मानतो वो व्यक्ति कभी भी पाप में नहीं गिरेगा. आणि तो व्यक्ती कधी पापामध्ये पडणार नाही. जो सच्चा उद्धार पाया है, आणि ज्याचं खरं तारण झालंय वो कभी पाप में नहीं गिरता. आणि तो कधी पापामध्ये पडणार नाही. देखो ऐसा कुछ विचार भावना भी दिल में आता है तो तुरंत उसको कैद करके क्या करना? वो विचार में मनोरंजन नहीं करना. आणि अशा प्रकारचे कुठल्या प्रकारे विचार जरी येतात तर ते विचार काय करायचे? तर ते विचार बांधून टाकायचे, पण त्या विचारामध्ये मनोरंजन नाही करायचं. नहीं तो क्या होगा? नाहीतर काय होणार? शैतान आपको गुलाम बनाएगा. आणि शैतान गुलाम बनवेल. बहुत लोग ऐसे गुलाम बनते हैं. आणि पुष्कळ लोक अशा प्रकारे गुलाम करतात. जो भी कुछ गंदगी देखता है तो ऐसे बातों पर मन में मतलब विचार करते रहता. आणि मग एखादी घाणेरडी गोष्ट पाहिली तर मग त्याच्या संबंधाने लोक वाईट विचार करतात. आखिर धीरे धीरे वो गुलाम बन जाता. आणि मग हळूहळू ते गुलाम होतात. सावधान रहना प्लीज. सावध राहा. है ना, प्रभु हमारे साथ रहना है तो. आणि प्रभूने जर आपल्या सोबत राहायचंय तर, प्रभु साथ रहना है तो हमें पवित्र जीवन बिताना है. आणि प्रभू जर सोबत राहायचं तर आपण पवित्र जीवन जगायचंय. आज हमें परखना है आज आपण पारखायचंय. सचमुच में प्रभु मेरे साथ है क्या? आणि खरोखर प्रभू माझ्या सोबत आहे का? मैं एक पवित्र जीवन बिताता है. मी एका पवित्र जीवन जगतो का? लोग मुझ में प्रभु को देख पाते
पाता है क्या? आणि लोक माझ्यामध्ये प्रभूला पाहू शकत आहे का? देखिए एक दिन फरो के सामने यूसुफ को खड़ा किया। आणि एकदा फारो समोर योसेफाला उभं केलं फरो यूसुफ के बारे में क्या गवाही देता आणि फारो योसेफा संबंधाने काय साक्ष देतो? है ना? उत्पत्ति 41 अध्याय उसका 38 वचन। आणि उत्पत्ती त्याचा 41 अध्याय त्याचं 38 वचन। तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आत्माला दुसरा कोणी आढळेल काय? देखा है प्रभु की आत्मा पाया हुआ जन, देवाचा आत्मा मिळवलेला एक व्यक्ती ऐसा हो कोई व्यक्ति हमें मिलेगा क्या? आणि अजून दुसरा कोणी असा व्यक्ती भेटेल का? जो प्रभु साथ रहेगा। आणि ज्याच्या सोबत परमेश्वर राहतो। अभी प्रभु आज्ञा देता है, आणि आता फारो अशी आज्ञा देतो, देश का सारे लोग योसेफ के सामने घुटने टेकेगा। आणि जगा देशातले सगळे लोक योसेफा समोर गुडघे टेकतील। एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट सांगू, अगर आज आप प्रभु के साथ रहेगा, आज जर तुम्ही देवासोबत राहाल तर एक दिन प्रभु आपको उतना ऊंचा पदवी देगा। आणि एक दिवस प्रभू तेवढा उंच पदवी तुम्हाला देईल। क्या पदवी है? आणि ती पद काय आहे? प्रभु यीशु मसीह के साथ आप राजा होकर राज करेंगे। आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत तुम्ही राजा होऊन राज्य कराल। कितने लोग चाहते हैं? किती लोकांना इच्छा आहे? मुफ्त में नहीं मिलेगा, फुकट नाही भेटणार। क्या करना पड़ेगा? काय करावं लागेल? ये छोटा सा जीवन में प्रभु के साथ चलना पड़ेगा। आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये प्रभू सोबत चालावं लागेल। हानोक को प्रभु के साथ चला, हानोक प्रभू सोबत चालला सिर्फ साथ चला, उतरा नहीं, आणि फक्त सोबत चालला एवढंच नाही, प्रभु को प्रसन्न किया। आणि त्याने प्रभूला प्रसन्न केलं। आज मैं प्रभु के साथ चलकर प्रभु को प्रसन्न करता है क्या? आज मी प्रभू सोबत चालून प्रभूला प्रसन्न करतो का? अपने दिल में ऐसे गवाही है क्या? आणि माझ्या हृदयामध्ये ही साक्ष आहे का? अगर ऐसा है तो आप बहुत धन्य हैं। असं जर आहे तर तुम्ही खूप धन्य आहात। ऐसे लोगों को लेने के लिए प्रभु आ रहा है। अशा लोकांना घेण्याकरता प्रभू येत आहे। मैं आपको एक बात कहना चाहता एक गोष्ट सांगू इच्छितो, हूं, जरूर पाएगा आप। निश्चितच पार का आपने नया जन्म पाया तुमचा नवा जन्म झाला और आज प्रभु आपके साथ है क्या? आणि आज प्रभू तुमच्या सोबत आहे का? आपको मालूम है ये आखिरी दिनों का समय के मंडली की अवस्था क्या है? आणि शेवटल्या काळामध्ये आलेल्या मंडळीची अवस्था काय आहे? प्रकाश शुरुआत की 3 अध्याय का 20 वचन में पढ़ता है, प्रगटीकरण 3 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो, प्रभु मंडली से बाहर है। आणि प्रभू मंडळीच्या बाहेर आहे। कब बाहर गया? आणि केव्हा बाहेर गेला? प्रभु को कब बाहर भेजा? आणि प्रभूला केव्हा बाहेर पाठवलं? जब उनके अंदर घमंड आया। आणि ज्या वेळेला त्यांच्यामध्ये गर्व आला, उन्होंने वो लोग क्या बोलता था? आणि ते लोक काय म्हणत होते? वो लोगों से 3 अध्याय 3 अध्याय उसका 17 वचन, 17 वचन। मी श्रीमंत आहे, मैं श्रीमंत है, मी धन मिळविले आहे मुझको बहुत धन मिला है, व मला काही उणे नाही अभी कोई उड़ी नहीं। असे तू म्हणतोस। बोले को मालूम क्या है कि उन लोगों के अंदर जाने अनजाने दुनियादारी की बातों में है, अभी मेरा कोई प्रॉब्लम नहीं, मेरे को अभी खूब पैसा है, अच्छा नौकरी है, मतलब मेरा बच्चे लोग सब अच्छा लेवल में है, कोई टेंशन नहीं, अभी मेरे को प्रभु का भी जरूरत नहीं। आणि मग लोकांच्या मनामध्ये काय येतं की मला आता खूप माझ्याकडे पैसे आहे, चांगली नोकरी आहे, मुलं चांगले वेल सेटल आहे, चांगलं घर आहे, आता मला कसल्याच गोष्टीची गरज नाही, प्रभूची पण नाही। आपको मालूम है ये कितना बड़ा खतरनाक बात है? आणि तुम्हाला ठाऊक आहे केवढी भयंकर गोष्ट आहे। हम जाने अनजाने पे आणि प्रेम कळत न कळत हम लोग प्रभु के राज्य से बाहर जाते हैं। आपण प्रभूच्या राज्यातून बाहेर जातो। स्वर्ग राज्य किसका है? आणि स्वर्गाचं राज्य कुणाचं आहे? है ना? प्रभु ने पहाड़ी उपदेश जब शुरू किया, आणि डोंगरावरच्या प्रवचनाला ज्या वेळेला प्रभूने सुरुवात केली, 5 अध्याय का 3 वचन, आणि उत्पत्ती त्याचा मत्ते त्याचा 5 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये क्या अनोखं वचन है? आणि काय अद्भुत वचन आहे। हाँ, पढ़िए। जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे। देखा, जो आत्मा में दीन है वो धन्य है, क्योंकि स्वर्ग राज्य उनका है। जे आत्म्याने दीन ते धन्य आहे, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। बोलने का मतलब क्या? सांगायचं तात्पर्य काय? है ना? हमेशा हर बात में प्रभु को शरण लेने वाले लोग, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला शरण जाणारे लोक, एक गरीब व्यक्ति आणि एक गरीब व्यक्ती, वो बार बार आते, आणि तो नेहमी येतो। कल आया था, काल आला होता, 10 रुपये दिया, 10 रुपये दिले, दूसरे दिन वापस आया, आणि दुसऱ्या दिवशी परत आला, चलो दूसरा दिन भी 10 रुपये दिया, आणि परत दुसऱ्या दिवशी 10 रुपये दिले, तीसरे दिन फिर आया, आणि तिसऱ्या दिवशी परत आला। उसको पूछा, आणि त्याला विचारलं, अरे कल दिया ना, आणि काल दिले ना, परसों भी दिया ना, परवा पण दिले ना। स्वामी हम कहाँ जाएगा? जिसके पास है उसके पास आएगा ना। आणि तो म्हणतो की स्वामी आम्ही दुसरा कोणाकडे जाऊ? ज्याच्याकडे त्याच्याकडे जाणार ना। प्रेज द लॉर्ड। फिर हमारे लिए जो भी चाहिए किसके पास है? आणि प्रेमो आपल्या करता जे पाहिजे ते कुणाकडे? प्रभु यीशु के पास, प्रभू येशू ख्रिस्ताकडे। यीशु मसीह को छोड़ करके और कोई भी बात का हम शरणागत बनेगा तो उसको जीरो मार्क।
आणि प्रभु येशू ख्रिस्ताला सोडून अजून कोणासमोर जर आम्ही झुकतो नमतो तर त्याला 0 मार्क. प्रियो, हमारा हर एक जरूरतों पर हम प्रभु के पास जाना, प्रियांनो, आपल्या प्रत्येक गरजा करता प्रभूकडे जायचं. आज हम हर बात में प्रभु को शरण लेता है क्या? आणि आज आपण प्रत्येक गोष्टी करता प्रभूला शरण जातो का? प्रभु तेरे सिवा मेरे लिए कुछ नहीं, आणि प्रभू तुझ्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नाही, ऐसा अनुभव हमारे है तो असा अनुभव जर आपल्याकडे आहे तर अभी तो हमको क्या यहाँ सोचने की जरूरत नहीं, हमारे पॉकेट में पैसा भरा हुआ है, हम अपनी इच्छा से उसको मतलब उड़ाएंगे. आणि आपल्याला आता काय की काही काळजी करायची गरज नाही. आपल्या खिशामध्ये पैसे आहे, जसं पाहिजे तसे आपण ते उधळू. प्रियो, पैसा रहने दो ना. प्रियांनो, पैसे राहू द्या. पैसा रहने के टाइम पर भी हो पैसा के बारे में खर्च करने से पहले प्रभु को पूछने का, प्रभु मैं खर्च करूं या ना करूं. आणि पैसे जरी आहे तर ते खर्च करण्याच्या अगोदर प्रभूला विचारायचंय, प्रभू या ठिकाणी मी पैसे खर्च करू का नको? पैसा कोई खराब चीज नहीं. पैसे वाईट नाहीये. अरे दो वो पैसा का आप सेवा करेगा तो वो आपका स्वामी बनेगा. आणि पैशाची तुम्ही सेवा कराल तर तो तुमचा स्वामी होईल. अरे तो आप उसको प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल कर सकता है. आणि तुम्ही ते प्रभूच्या गौरवाकरता उपयोगात आणू शकताय. जो भी खर्च करता है ज्या वेळेला खर्च करता आप प्रभु को पूछना है, आणि प्रभूला विचारायचंय, प्रभु मैं ये खर्च कर सकता है क्या? आणि प्रभू मी हे खर्च करू शकतो का? बिना प्रभु को पूछ कर करता है तो आप आत्मा में दीन नहीं. आणि मग प्रभूला न विचारता खर्च करता तर तुम्ही आत्म्यामध्ये दिन नाही. बात समझ में आया? लक्षात आलं का? बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? हर काम हर बात प्रभु की सहारे में करना. आणि प्रत्येक काम देवाच्या आश्रयामध्ये करा. जैसा फिलिपियो 4:13 में प्रेषित पौलुस गवाही देता है. आणि फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो, जो मुझे सामर्थ्य देता है, आणि जो मला सामर्थ्य देतो मैं सब कुछ कर सकता हूं. आणि त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. मेरे को सामर्थ्य है, आणि मला सामर्थ्य आहे, मेरे को बहुत ज्ञान है, मला खूप ज्ञान आहे, मैं करूंगा. मी करेन. ऐसे असं नाही, जो मुझे सामर्थ्य देता है, जो मला सामर्थ्य देतो. मैं प्रभु के सहारे पर सब कुछ करता हूँ. आणि देवाच्या आश्रयावर मी सर्व काही करतो. मैं नहीं, मसीह मुझ में जी रहा है. मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. ये गवाही दे रहे हैं. ही साक्ष असू द्या. कितना अनोखा बात है, केवढी अद्भुत गोष्ट आहे, कितना अनोखा बात है. केवढी अद्भुत गोष्ट. प्रभु चुना हुआ लोगों के साथ प्रभु रहता है. आणि निवडलेल्या लोकांसोबत प्रभु राहतो. प्रभु रहता है तो कैसे रहना चाहिए? आणि प्रभू जर राहतो तर कसं राहायला पाहिजे? प्रभु यीशु मसीह हमारा प्रभु बनकर रहना चाहिए. आणि येशू ख्रिस्त आपला प्रभू होऊन राहायला पाहिजे. प्रभु का अर्थ प्रभूचा अर्थ सर्वाधिकारी. सर्वाधिकारी. मेरा जीवन को नियंत्रण करने वाला, कंट्रोल करने वाला है पूरा हमारा अधिकारी प्रभु यीशु मसीह. आणि माझ्या जीवनावर नियंत्रण करणारा तो सर्व अधिकारी. ऐसा है तो अपना जीवन धन्य. आणि असं जर आहे तर आपलं जीवन धन्य आहे. ये परखना नहीं. आणि म्हणून पारखा प्रेरणा. आप जरूर उद्धार पाया है, आणि निश्चितच तुमचं तारण झालेलं आहे. परंतु आज भी यीशु मसीह आपका प्रभु है क्या? आजही येशू ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का? या आप अपने आप को प्रभु बनाए क्या? का तुम्ही स्वतःला आपला प्रभू बनवलंय? भाई, आज जो भी है मेरे को अभी बाइबल वाला मैंने बहुत बार पढ़ा है, मेरे को वचन का अच्छा ज्ञान है, अभी मैं अपनी समझदारी के अनुसार चलूंगा, ऐसा है तो गया. आणि मला बायबलचं खूप ज्ञान आहे, खूप वेळा मी बायबल वाचलेला आहे. आता मी मला जे योग्य वाटतं ते मी करेल असं नाही. अपने को पाया. आपण स्वतःला पारखायचं. योसेफ के साथ प्रभु था, आणि योसेफासोबत प्रभू होता इसलिए वो एक पवित्र जीवन जिया. आणि म्हणूनच त्याने एक पवित्र जीवन जगला. आज प्रभु अगर मेरे साथ है तो आज प्रभू माझ्या सोबत आहेत मैं भी एक पवित्र जीवन बिताना है. आणि मला सुद्धा एक पवित्र जीवन हर जगायचंय. प्रकार में पवित्र बनना है. आणि प्रत्येक प्रकारे मला पवित्र व्हायचंय. हम प्रभु के आगमन का निकटता में है. आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण जवळ आहोत. एक वचन पढ़कर मैं जल्दी खत्म करेगा. आणि एक वचन वाचून या ठिकाणी मी थांबेल. पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 23 और 24 वचन. पहिलं तेसलोनिकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 23 आणि 24 वचन. हमारे जीवन में कहाँ कहाँ पवित्रता पाना है. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण पवित्रता प्राप्त करायची आहे. तीनों जगह में, आणि तिन्ही गोष्टीमध्ये, आत्मा में, आत्म्यामध्ये, प्राण में, आपल्या जीवामध्ये शरीर में, आणि आपल्या शरीरामध्ये, तीनों स्थान में पवित्रता. तिन्ही गोष्टीमध्ये आपण पवित्र व्हायचे. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाओ. 24 में पढ़ लिया. तुम्हास पाचारण करणारा विश्वासनीय आहे तो हे करीलच. हाँ, देखिए हमें हमारा बुलाया हुआ प्रभु विश्वासी होती है. आणि आपल्याला ज्याने बोलवलं तो विश्वास योग्य परमेश्वर आहे. हमारा जीवन प्रभु का हाथ में समर्पण करेगा आणि आपण आपलं जीवन जर देवाच्या हातामध्ये समर्पित केलं प्रभु तर ऐसा करेगा. प्रभू तसं करेल. इसलिए मैं आशा करता हूँ आणि म्हणून मी आशा करतो. हमें एक सुंदर वक्त मिला. आणि आपल्याला एक सुंदर वेळ मिळाली. प्रियो,
हर एक लोग एक अच्छा निर्णय लेना, आणि प्रत्येकाने एक चांगला निर्णय घ्या. जैसे अभी जोसेफ ने निर्णय लिया, आणि ज्याप्रमाणे योसेफाने निर्णय घेतला मैं प्रभु का भय मानता हूँ, आणि मी प्रभूचा भय मानतो मैं कभी भी प्रभु का दृष्टि में बुरा है मैं वो काम नहीं करूंगा. आणि देवाच्या दृष्टीने जे वाईट आहे ते काम मी करणार नाही. ऐसा निर्णय लिया हुआ लोग है दानियल. आणि अशा प्रकारचा निर्णय घेतलेला व्यक्ती आहे दानियल. मैं अपने आप को अशुद्ध नहीं करूंगा. आणि मी राजाचं भोजन खाऊन स्वतःला अपवित्र करणार नाही असा त्याने निर्णय घेतला. अच्छा निर्णय चांगला निर्णय घ्या है ना, प्रभु के संग ही चलना आणि प्रभू सोबत चला और प्रभु को प्रसन्न करके चलना. आणि प्रभूला प्रसन्न करत चला. एक ही आयु है, एकच आयुष्य आहे एक आनंद काल का तैयारी के लिए. आणि हे सार्वकालिक जीवनाच्या तयारी करता आज प्रभु आएगा तो आज प्रभू आला तर मैं प्रभु के साथ मिलेगा. आणि मी प्रभू सोबत भेटेल का. अपने आगे आगे बंद करें, या आपले डोळे बंद करा. अपने आप को पाए, आपण स्वतःला पारखा. अपने आप को पूछो. आपण स्वतःला विचारा. हम एक दूसरे को मत जांचो, आपण एकमेकाला पारखू नका. अपने जीवन को पारखो. आपण स्वतःचं जीवन पारखा. आज प्रभु का दृष्टि में मैं कैसा है. आज प्रभूच्या दृष्टीमध्ये मी कसा आहे. प्रभु चुने हुए लोगों के साथ प्रभु रहता है. आणि जे निवडलेले लोक आहेत त्यांच्या सोबत प्रभू राहतो. जो भी विश्वास करता है प्रभु यीशु मसीह में उनके साथ प्रभु रहता ही है. आणि जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतात त्यांच्या सोबत प्रभू राहतो. आज हमें परखना है. आणि आज आपण स्वतःला आज पारखायचं. प्रभु मेरे साथ है कि आज प्रभू माझ्या सोबत आहे का. प्रभु मुझ में है तो प्रभु मेरा कौन है, मेरा प्रभु है या मैं मेरा प्रभु है. आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये जर आहे तर माझ्या जीवनाचा प्रभू येशू ख्रिस्त आहे का माझ्या जीवनाचा प्रभू मी स्वतः आहे. अपने आप को आपण स्वतःला पारखा एक सच्चा परख कर. आणि खरी पारख करा. यही गलती हुआ तो प्रभु से क्षमा मांगना. आणि काही चूक आहे तर प्रभूकडे क्षमा मागा. और प्रभु को जीते हुए विजय जीवन बिताने के लिए प्रभु आप सबको सहायता करें. आणि प्रभूला जीवन जगत एक विजय जीवन जगण्याकरता प्रभू तुम्हाला सहाय्य प्रभु करू. का अनुग्रह सबके साथ. आणि प्रभूची कृपा तुमच्या सर्वांसोबत असो. इस तरह. प्रेज द लॉर्ड.